कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. मी सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आज धनत्रयोदशी, धन्वंतरी देवाचा आज वाढदिवस. तो वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण इथे सगळे एकत्र जमलेलो आहोत. धन्वंतरीचा जन्म सागर मंथनामधून 14 रत्नांपैकी एक रत्न असं झालेलं आहे आणि संपूर्ण जगताचं प्राणी मात्रांचं आरोग्य त्यांनी आपल्या चारी हातामध्ये सामावून घेतलेले आहे. त्यांनी नंतर आपली सगळी ही जी काय ते प्रथम चिकित्सक आहेत भूतलावरचे आणि मग त्यांनी ही सगळी आपली विद्या पुढे आपल्या शिष्यांमध्ये आणि नंतर आजच्या डॉक्टरांमध्ये आणि जास्ती करून वैद्यकशास्त्रामध्ये ती पुढे आलेली आहे. तुम्ही आता मान्यवरांना विनंती करते की आपण धन्वंतरी आणि भारत मातेची पूजा करूया आणि त्याच वेळेला धन्वंतरी स्तवन घेऊया. 3 वेळा ओंकार होईल. सगळ्यांनी ताट बसायचंय. स्वर्गं पुनर्भवम् कामये दुःखतप्तानां प्राणिनामार्तिनाशनम्. मी आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर प्रसाद खंडागळे, अध्यक्ष माननीय प्रमोदजी बेंद्रे, तसेच आजचे प्रमुख वक्ते चारुदत्तजी आपले यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर बसून घ्यावं. तसंच डॉक्टर सुरेश पाटणकर यांनाही मी विनंती करते की त्यांनी बसून विराजमान व्हावं. अमेरिजी वाघ यांना मी विनंती करते की त्यांनी आता प्रास्ताविक आणि मान्यवर यांचा परिचय आणि सत्कार हे करून घ्यावे. नमस्कार सर्वांना. अमेय वाघ, आरोग्य भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत कोषाध्यक्ष. संसारातील प्रत्येक व्यक्तीला निरोगी राहायचे असते आणि तेही आयुष्यभर निरोगी राहायचे असते. निरोगी राहण्यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करत असते. कधी कधी ते यशस्वी होतात तर कधी कधी प्रयत्न करूनही ते आजारी पडतात. औषधाशिवाय माणूस कसा निरोगी राहू शकतो हे आरोग्य भारतीचं काम आहे. हे लक्षात घेऊन आरोग्य भारतीने 2002 मध्ये कोची येथे स्थापना केलेली आहे. या कामाचे 4 प्रमुख आधार आहेत. पहिला आहे आरोग्य क्षेत्रातील प्रतिबंधात्मक पैलूंवर काम करणे. दुसरे विज्ञान आणि तांत्रिक ज्ञानातून उपलब्ध असलेल्या सुविधांच्या माय रिस्पॉन्सिबिलिटी ही भावना समाजातील प्रत्येक व्यक्तीमध्ये आरोग्य जागरूक निर्माण करून निरोगी राष्ट्र निर्माण
करण्यास मदत करणे हे आरोग्य भारतीचं मेन कार्य आहे. आता माय हेल्थ इज माय रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे याच्यावर आधारित स्वस्वास्थ्य आपण करायचं ठरवलेलं आहे. तर आता तुमच्या सगळ्यांचे मोबाईल नंबर आणि नाव लिहून घेतलेले आहे. कार्यक्रम झाल्यावर तुम्हाला एक गुगल फॉर्म येईल, त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे कोणाला सांगण्यासाठी नाही तर आपण आपलेच की आपण 5 कुठले आज हे करू शकतो, निश्चय करू शकतो की जेणेकरून याचा फायदा फक्त आपल्यालाच होणार आहे. जेणेकरून मी जो निर्णय केला म्हणजे संकल्प केलेला आहे की घराजवळ 1 ते 1.5 किलोमीटर जायचं असेल भाजी दूध काय आणायला तर गाडीचा वापर करायचा नाही, चालत जायचा. जिने उतराय लिफ्टनी खाली न येता जिन्यांचा वापर करावा असे आपण एक संकल्प करू आजच्या या मुहूर्तावर. आणि आपल्या 27 आयामांपैकी 2 अनिवार्य कार्यक्रम आहेत. ते म्हणजे पहिला जो आहे तो आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि दुसरा जो आज आपण साजरी करण्यासाठी इथं सर्वजण उपस्थित आहात तो म्हणजे धन्वंतरी जयंती. आजच्या कार्यक्रमानिमित्त मान्यवरांचा परिचय करून देतो. माझ्या डाव्या हाताला जे बसलेले आहेत डॉक्टर सुरेश पाटणकरजी, पुण्यातील प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट आहेत, तसेच एस हॉस्पिटलचे संचालक आहेत व आरोग्य भारतीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत. त्यांचे शेजारी बसलेले चारुदत्त आपळेजी, गोविंद स्वामी उर्फ बुवा आपळे यांचे ते सुपुत्र आहेत. शिक्षण BA मराठी, MA संगीत, PhD भक्ती संगीत, नाट्य संगीत, विविध संगीत नाटकांमधून काम केले. उल्लेखनीय मास्टर दीनानाथ मंगेशकर तसेच बालगंधर्व पुरस्कार मिळालेला आहे. वडील बुवा आपळे व आई सुधाताई तसेच घराण्याचा कीर्तनाचा वारसा चारुदत्तजी यशस्वीरित्या पुढे चालवत आहेत. त्यांनी देश विदेशातून 5000चे वर कीर्तने केलेली आहेत. धार्मिक प्रबोधनाबरोबरच ते राजकीय सामाजिक विषयांचे पण कीर्तनातून प्रबोधन करतात. त्यांचे शेजारी बसलेले आहेत डॉक्टर प्रसाद खंडागळे. प्रसाद खंडागळे यांचा परिचय करून देतो. एशिया पॅसिफिक व हेकेल ऍडेसिव्हचे ते सर्वे आहेत. त्यांचे शेजारी बसलेले आहेत ते प्रमोद मुरलीधर बेंद्रे. शिक्षण BSL LLB. सध्या छत्रपती संभाजी भागातील संभाजीनगर म्हणजेच आपण जिथे आता कार्यक्रमाला उपस्थित आहोत त्या नगराचे माननीय नगर संघचालक म्हणून दायित्व आहे. व्यवसाय वकील बेंद्रे लीगल LLB नावाची फर्म आहे. भारतीय निवास सोसायटी एरंडवणे येथे मुक्काम आहे. द्वितीय वर्ष शिक्षित आहेत. कसबा भाग संपर्क प्रमुख असे दायित्व होते. मोतीबाग नगर येथे सहसंघचालक म्हणून दायित्व होते. पुणे महानगर संपर्क विभागात नाईक श्रेणी शहर उपप्रमुख, संभाजीनगर कार्यकारिणी सदस्य, वसंत व्याख्यानमालेचे भाषण झालेले आहे. टाउन हॉल कमिटी पुणे या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. आता मी आरोग्य भारती पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर विनायक कुलकर्णी सरांना विनंती करतो की त्यांनी प्रमोदजी बेंद्रे यांचा सत्कार करावा. डॉक्टर प्रसाद खंडागळे यांचा सत्कार करण्यासाठी मी डॉक्टर आहे. MBA मार्केटिंग आहे. तसंच MA हिस्ट्री मध्ये केलेलं आहे. तसंच ते लीड ऑडिटर, ISO ऑडिटर, प्रॉडक्ट सेफ्टी ऑडिटर आहे. विविध मान्यवर संस्थांबरोबर असोसिएट कामानिमित्त अनेक देशांमधून त्यांचा प्रवास झालेला आहे.
इंटरनल कॉन्फरन्सेस मध्ये त्यांनी बऱ्याच अटेंड केलेल्या आहेत आणि जवळजवळ 100हून अधिक त्यांनी ऍबस्ट्रॅक्ट्स आणि पेपर्स विविध कंट्रीज आणि कॉन्फरन्समध्ये पब्लिश झालेले आहेत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते चारुदत्तजी आपले यांचा सत्कार करण्यासाठी मी डॉक्टर सुरेश पाटणकर यांना विनंती करतो. माननीय प्रभूजी बेंद्रे यांना मी आता उद्बोधन करण्यासाठी आमंत्रित करते. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित असलेले डॉक्टर सुरेश पाटणकर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आपले चारुदत्तजी आपळे, आमचे मित्र प्रसादजी आणि उपस्थित सर्वजण, सर्वप्रथम मी आपल्याला दीपावलीच्या शुभेच्छा देतो. आणि डॉक्टर, आज आम्ही इथे जेव्हा आलो आणि त्यांनी आम्हाला ते हॉस्पिटल दाखवलं, अतिशय पॉझिटिव्ह एनर्जी मला या हॉस्पिटलमध्ये जाणवली. इथे आल्यानंतर पेशंटला कुठलेही दडपण येऊ नये, त्याची चांगली सेवा करता यावी या दृष्टीने त्यांनी छोटा छोटा विचार करून त्यांनी त्यांचे सुपुत्र डॉक्टर सागर यांनी जो विचार केलेला आहे हा माझ्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. आज धन्वंतरी जयंती, आणि धन्वंतरी जयंती जेव्हा आपण इथे साजरी करतोय त्यावेळेला रुग्ण हा आपल्या डोळ्यासमोर असणं आवश्यक आहे आणि त्याला जास्तीत जास्त चांगली सर्व्हिस कशी देता येईल हा महत्वाचा भाग आहे. मला असं वाटतं की या हॉस्पिटलमध्ये तो मोठ्या प्रमाणात तो फॉलो केला जातो. कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून मला म्हटलं पण एक बरं झालं की चारुदत्तजी यांच्या अगोदरच मला बोलायची संधी मिळाली, कारण त्यांच्यानंतर बोलणे फार अवघड झालं असतं. आज धन्वंतरी जयंती आणि त्यानिमित्ताने आरोग्य भारती आणि बेस्ट हॉस्पिटल यांनी हा कार्यक्रम आयोजित केलाय. या निमित्ताने मला प्रमुख पाहुणे बोलवलं याबद्दल मी सर्वप्रथम संयोजकांचे आभार मानतो आणि मी माझ्या विषयाला सुरुवात करतो. आपण जेव्हा म्हणतो की धन्वंतरी जयंती, धन्वंतरीची आपण पूजा करतो आणि आपण मागतो का? तर आपण त्याच्याकडे मागतो आरोग्य, दीर्घ आयुष्य आणि सुखी जीवन. कुठल्याही प्रकारचा शारीरिक आणि मानसिक त्रास न होताना जीवन द्यावं अशी आपण प्रार्थना करतो. पण प्रत्यक्षात भगवान धन्वंतरी यांनी आपल्याला काय संदेश दिलाय हाही आपण बघण्याची गरज आहे. आणि भगवान धन्वंतरी असं म्हणतात की तुम्ही 4 गोष्टी फॉलो करा. पहिलं सात्विक आहार, दुसरं शुद्ध विचार, तिसरं नियमित दिनचर्या आणि चौथं निसर्गाशी समरस जीवन. या 4 गोष्टी आपण समजा फॉलो केल्या तर मला असं वाटतंय शारीरिक आणि मानसिक हा आपल्याला फार त्रास होणार.
मी काही तर प्रत्येक ह्याचं विश्लेषण करणार नाहीये. पण आपण समजा आपल्या जीवनात येणाऱ्या ताणतणाव, प्रेशर ह्याचा समजा विचार केला आणि या 4 गोष्टी समजा आपण फॉलो केल्या तर कमीत कमी ताणतणाव आपल्याकडे येऊ शकतो. आपण अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं जीवन जगू शकतो. सध्या आपल्याला माहितीये की जीवन किती वेगवान झाले. ही रेस आहे आणि त्या रेसमुळे प्रत्येक जण धावतो आणि साहजिकच त्यामुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये अनेक प्रॉब्लेम्स असतात, ताणतणाव असतात. पण त्याला काहीतरी आपण उत्तर तर शोधलं पाहिजे आणि ते उत्तर जे आहे ते मला असं वाटतं की हे 4 बिंदू जे भगवान धन्वंतरींनी सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये ते 4 उत्तर आपल्याला मिळालेली आहेत. आपण म्हणतो की आपली तब्येत चांगली असली पाहिजे. आपण ऐकतो सुद्धा, आपण वक्त्यांचे विचार पण ऐकतो, पण ते आपण किती फॉलो करतो हा आपण बघण्याचा आपला विचार असला. आताच मगाशी असं सांगितलं की आरोग्य भारतीचं त्यांनी सांगितलं माय हेल्थ इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. शेवटी आपली जबाबदारी आहे, दुसरं कोणी जबाबदारी घेऊ शकत नाही. जरी डॉक्टर पाटणकर इथे असले तरी पेशंटला सांगितल्यानंतर पेशंटनीच ते फॉलो करायचे, डॉक्टरने फॉलो करणार तर पेशंटनीच फॉलो करायचे. आणि म्हणून आरोग्य भारतीने सांगितलं की 5 निश्चय तुम्ही केले पाहिजेत. 5 निश्चय सांगितले, पण त्याचा उपयोग हा कोणाला व्हायला पाहिजे तर त्या वैयक्तिक व्यक्तीला व्हायला पाहिजे. हा त्याच्या पाठीमागचा हेतू त्यांनी आपल्याला सांगितलं. आणि साहजिकच मी संघाचा सदस्य, अनेक वर्ष मी संघाचं काम करतो आणि त्याच्यामुळे शाखेमध्ये जाणं, शाखेमध्ये दररोज खेळ खेळणं, देशभक्तीपर पद्य म्हणणं, वेगवेगळ्या कथा ऐकणं, याच्यामुळे शारीरिक आणि मानसिक याची दोन्हीची जडणघडण ही साहजिकच होत असते. जसं आता आरोग्य भारतीने सांगितलं की 5 निश्चय तुम्ही करायला पाहिजे, तसंच संघाने सुद्धा 5 मुद्दे सांगितले. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे वर्ष जे आहे ते संघ शताब्दी वर्ष आहे. गेले 100 राष्ट्रसंघ कधी न थांबताना आहे त्याच जोमाने, उत्साहाने समाजाकरता आणि देशाकरता आणि व्यक्तीकरता झटतोय. आणि म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक परमपूजनीय डॉक्टर मोहनजी भागवत यांनी असं सांगितलंय की प्रत्येकाने 5 मुद्दे आपल्या आचरणात आणले पाहिजे. त्याला आम्ही असं म्हणतो पंचपरिवर्तन. ते कुठले मुद्दे आहेत मी काही डिटेल मध्ये सांगणार नाहीये. त्याच्यातले 5 मुद्दे जे आहेत त्याच्यातले एक जो आहे तो कुटुंब प्रबोधन. आज आपण समजा आपला समाज समजा बघितला तर तो समाज जो आहे त्याचा बेस काय, त्याचा कणा काय, तो कुटुंब आहे. आज आपण समजा बघायला गेलो तर हे कुटुंब व्यवस्था ही व्यवस्थित आहे की नाही हे प्रत्येकाने पडताळून बघितलं पाहिजे. माझा व्यवसायाने वकील आहे, त्यामुळे दिवसेंदिवस आम्ही जे बघतो की भावाभावांमधली भांडणं, बहीण भावांमधली भांडणं, ठेवे दावे, कोर्ट कचेरी हे अपेक्षित आहे का? हे आपल्याला अपेक्षित नाही. याच्यातनं काय होतं तर ताणतणाव वाढतो, भांडणं होतात, नाती दुरावली जातात. मग याच्यामध्ये आपण एक करू शकतो का? कुटुंब म्हणून आपण काही कार्यक्रम करून घेऊ शकतो का? साधी गोष्ट आहे, कुटुंब म्हणून आपण एकत्र जेवतो का? मग मी लहान असताना मला आठवत आहे की घरी सांगितलेलं असायचं की 8 वाजता जेवायला सगळ्यांनी जमायचं. सगळे 8 वाजता तिथे असायचे. मग आम्ही शाखेमधनं जाऊन 8 वाजता तिथे घरात असायचो. माझे वडील पण त्यांचे जे कार्यक्रम असेल ते ओळखून यायचे आणि एकत्र बसून गप्पा मारत जेवणं, एकमेकांची विचारपूस करणं हे होणं अपेक्षित. आणि म्हणून की कुटुंब प्रबोधन, कुटुंबामधला जिव्हाळा वाढणं, कुटुंबामधला जिव्हाळा वाढलं
मी समजा एखादी गोष्ट मला कुठेतरी मनाला लागते, मला टेन्शन आहे, मी कोणाला सांगितलं पाहिजे? तर मी माझ्या घरच्यांना सांगितलं पाहिजे, त्यांच्याशी शेअर केलं पाहिजे. मी समजा शेअर नाही केलं तर तो तणाव माझ्यावर येतो आणि अल्टिमेटली त्याचा त्रास माझ्या शारीरिक आणि मानसिक स्थितीवर. दुसरा जो आहे तो म्हणजे सामाजिक समरसता, समता. याच्यावर हे सामाजिक समरसता म्हणजे आम्ही असं म्हणतो की समता ही सामाजिक समरसतेचं मूळ मंत्र आहे. संघामध्ये सामाजिक विषमता ही कधीच बघितली गेली. आपल्या शेजारी कोण बसलंय, आपण कोणाबरोबर जेवतोय, आपण कोणाबरोबर काम करतोय, आपण कोणाबरोबर हसतोय खेळतोय, कोण आहे हा विचार केला जातो. तो स्वयंसेवक आपला बंधू आहे हे बघितलं जातं. आपल्याकडे आपण बघतो की वेगवेगळ्या कामाकरता लोक असतात, त्यांची किती वेळा आपण विचारपूस करतो. दिवाळी आहे, आपण त्यांना किती वेळा असं म्हणतो की दिवाळीला तुम्ही घरी या, आपण एकत्र फराळ करू. ही पण माणसं आहेत. आणि म्हणून सामाजिक समरसता वाढवण्याच्या दृष्टीने हा माझं असं म्हणणं, ही दिवाळी जी आहे ती अतिशय योग्य संधी आहे. तिसरा मुद्दा आहे पर्यावरण. फार मी बोलणार नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे प्लॅस्टिकचा जो वापर होतो तो इतका वापर होतो, कुठेतरी आपण त्याला रिस्ट्रिक्ट करायला पाहिजे. आपण नॉईज पोल्युशन बघतो. आता गणपती झाले आपले, आपण बघितलं की नॉईज पोल्युशन म्हणजे काय असू शकतं. माझे वडील हे पेरुगेटला राहतात, मी प्रभातपूरला राहतो, पण मी शेवटी असं म्हणलं होतं की नाही, मी आई वडिलांकडे जाऊन राहील. कारण त्या दृष्टी कसं असतं की तिन्ही बाजूनी रस्ते बंद असतात, काही मदत लागली तर तिथे असलं होतं. अक्षरशः आमच्यापासून कमीत कमी लांब अशा त्या मिरवणुका होत्या, पण तिन्ही ठिकाणच्या मिरवणुकांची गाणी एकत्र फ्लॅश होत होती. आम्ही एकमेकांशी बोलू शकतो. हे कुठेतरी आपण कमी करू शकतो की. आणि ही सुरुवात आपल्याला आपल्यापासून करायची. चौथं आहे स्वबोध. आपण कोण आहोत हे आपण ओळखलं पाहिजे. याच्याकरता आपल्याकडे आत्मविश्वास पाहिजे, आत्मचिंतन करायची आपल्याला गरज आहे. आपल्यामध्ये काय चांगलं आहे हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण काही करू शकत नाही. जसं आम्ही कायद्यामध्ये म्हणतो की एखाद्या व्यक्तीचे अधिकार काय आहेत हे समजा कळलं तर तो त्या अधिकाराचा वापर करू शकतो. आणि त्याला हे कळलंच नाही की आपल्याला अधिकार आहेत, तर त्या अधिकाराचं समजा पायमल्ली झाली, ब्रेक झाला, तर त्याला काही कळत. आणि म्हणून मला असं म्हणणं आहे की स्वबोध हा सुद्धा आपल्या दृष्टीने महत्वाचा आहे. आणि शेवटचा म्हणजे नागरिक कर्तव्य. परत माझा अगदी जवळचा विषय, कारण लॉशी संबंधित इग्नोरन्स ऑफ लॉ इज नो एक्सक्यूज. मगाशी आमच्या बोलण्यामध्ये आम्ही हा विषय झाला होता. कायदा माहित नाही हा बचाव असू शकत नाही. तुम्ही चूक केली आणि समजा तुम्ही जजच्या समोर गेला तर म्हणा आम्हाला माहितीच नव्हता. जज असं म्हणतो इग्नोरन्स ऑफ लॉ इज नो एक्सक्यूज. आणि म्हणून आपण जसं म्हणतो की मला हे फंडामेंटल राईट आहे, मला घटनेने दिलेलं आहे राईट टू स्पीच, मला माझी मतं मांडण्याचा अधिकार आहे, हा जसा माझा मूलभूत अधिकार आहे. मला जसं इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ म्हणजे अशी वागणूक मिळायला पाहिजे, हे माझं मूलभूत समजा अधिकार आहे, तशी माझी कर्तव्य सुद्धा आहे. आपण ती कर्तव्य पार पाडतो का? आणि म्हणून परमपूजनीय डॉक्टर मोहनजी भागवत यांनी असं सांगितलंय की पहिल्यांदा हे जे पंचपरिवर्तन जे मुद्दे आहेत ना, ते आपण आपल्यापासून सुरुवात करायची. आणि मग आपण ते मुद्दे जे आहेत ते समाजामध्ये घेऊन त्याच्यामध्ये बदल करायचा. आणि म्हणून संघ शताब्दी वर्षाची सुरुवात 2 ऑक्टोबरला झाली विजयादशमीला. आणि म्हणून संघ यापुढे 5 हे बिंदू घेऊन पंचपरिवर्तन यापुढे काम करणार. एक शेवटचा फक्त मुद्दा घेतो आणि सांगतो की शारीरिक आणि मानसिक स्थिती. संघामध्ये गेलाय तर संघामध्ये असं शिकवायला लागत नाही की तुला देशभक्तीपर गाणं म्हणायलाच पाहिजे, तुझ्यामध्ये देशाप्रती एक आदर निर्माण व्हायला पाहिजे.
एखादं मानवनिर्मित किंवा नैसर्गिक एखादं आपत्ती आली तर त्याच्याकरता तुला धावून जायचं हे सांगायला लागत नाही. तिथले जे कार्यक्रम असतात त्याच्यापर्यंत प्रत्येक जण स्वयंसेवक शिकत असतो. आपल्याला माहितीये कोविड मध्ये डॉक्टर लोकांनी, नर्सेस आणि आरोग्य यांनी केलेली सेवा ती आपण सगळ्यांनी बघितली. सोपं नव्हतं. घराच्या बाहेर पडण्याकरता लोक घाबरत होते. त्यावेळेला डॉक्टर, नर्सेस, आरोग्य दूत हे बाहेर पडून सेवा करत होते. पेशंट आल्यानंतर त्याला सगळी सेवा देत होते. ही पण माणसं आहेत ना. पण त्यांनी त्यांचं कर्तव्य नेमलं. संघाच्या बाबतीत मी असं म्हणेन की कोविड मध्ये संघाचे स्वयंसेवक सुद्धा समाजामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गेले, काम केलं. त्याच्यातलं एक मी तुम्हाला सांगतो की जे मला फार भावलं, एक पत्रकार आहे, तुम्हाला माहिती, मी नाव सांगत नाही, की जे नेहमी हिंदुत्व विरोधी अशा पद्धतीचं भूमिका असायची. आणि ते पत्रकार जे आहेत ते पत्रकार जेव्हा धारावी झोपडपट्टीमध्ये गेले आणि झोपडपट्टीत त्यांनी तिथे बघितलं की पीपी किट घालून काही लोक तिथे ते टेस्ट करण्याकरता म्हणून मदत करतात ते डॉक्टरांना वगैरे. आणि विचारलं त्या पत्रकारांनी की आहे तुम्ही तुमचं ओळख सांगा. ते सांगितली अमुक अमुक माझं नाव, मी संघ सदस्य. 1 झाला, 2 झाला, 3 झाला, 4 झाला. आणि त्यांच्या तोंडून असं बोललं गेलं की अरे इथे तर सगळे संघ सदस्य. त्यावेळेला त्या पत्रकाराने असं विचारलं तुम्हाला हे मुद्दाहून इथे पाठवलंय का, म्हणजे युअर फोर्स असं काही आहे का? म्हणजे नाही, आम्हाला सांगितलं की अशा ठिकाणी जायचं म्हणल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो. मला असं वाटतंय की ही शारीरिक आणि मानसिक स्थिती ही बळकट ठेवणं ही आता काळाची गरज आहे. आणि ह्याच्याकरता आपण आपल्यावर काही बंधनं घालून घेतला पाहिजे. आपण आपली जीवनशैली त्या पद्धतीने बदलली पाहिजे. आणि भगवान धन्वंतरी यांनी जे आपल्याला 4 मुद्दे सांगितलेले आहेत ते आपण समजा पाळले तर मला असं वाटतंय की आपली सगळ्यांची जीवनशैली ही अतिशय चांगल्या पद्धतीची होईल. मी परत एकदा संयोजकांना चे आभार मानतो की त्यांनी मला या ठिकाणी या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून बोलवलं. परत एकदा आपल्या सगळ्यांना शुभ दीपावली. धन्यवाद. धन्यवाद ॲडव्होकेट प्रमोदजी बेंद्रे यांनी आपल्याला पंचपरिवर्तनचं खूप सोप्या भाषेमध्ये आज समजावून सांगितलं आहे. आणि मला वाटतं आपण सगळेजण आज हा निश्चय करूया की आम्ही पंचपरिवर्तनाचे मुद्दे पाळण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करू. मी आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर प्रसाद खंडागळे यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा प्रास्ताविक करा. पवित्र भगवा दिवस हिंदू धर्मामध्ये नव्हे तर अखिल जगताला ज्या धन्वंतरीने एक वेगळा मार्ग दाखवला त्या धन्वंतरी जयंती निमित्त त्यांना प्रथम स्वागत करणार. व्यासपीठावर उपस्थित असलेले डॉक्टर पाटणकर सर, त्यांचे चिरंजीव आणि डॉक्टर कुलकर्णी, संघचालक माननीय बेंद्रेजी, खऱ्या अर्थाने मी आता येताना मी थोडं घाबरलो होतो की भगवानबरोबर व्यासपीठ शेअर करायला मिळतं. आम्ही त्यांचे शिष्य म्हणण्यापेक्षा कानाने ऐकणारे शिष्य. आणि मी त्यांना आठवण सांगितली की माझी आई निंबाळकरवाडी सदाशिव पेठेतमध्ये राहायची आणि त्यांचे वडील जेव्हा कीर्तन करत असतील तेव्हा मी गर्भात असलेला आणि बऱ्याच वेळा ऐकलं असेल. आणि तेच माझ्या जीवनात उतरलं आणि त्यांचं कीर्तन असा महिना गेलेला कित्येक वर्ष तुम्ही ऐकलं नाही असे त्याबद्दल आपले. आणि समोर बसलेले सर्व डॉक्टर, नर्स असतील, आरोग्य सेवक असतील आणि आमचे संघाचे पदाधिकारी सर्व मान्यवर, खरं तर काय बोलावं म्हणायचं त्यांचं मुख्य भाषण ऐकायचं आणि दुरुस्ती करतो. मगाशी महाराजांनी सांगितलं की आज जन्मदिन आहे धन्वंतरीचा. आणि
माझ्या परिचयात म्हटलं एक छोटा चेंज सांगतो की जेजुरी देवस्थानचा मी अध्यक्ष होतो आणि ते करत असताना जेजुरीला लोक यायचे आणि तिथले ब्राह्मण आणि गृह स्वतः ब्राह्मण असलं तरी लोकांना सांगायचे की देवाचा जन्म चैत्री पौर्णिमेला झाला. आता जन्म झालाय तर जे पार पाहिजे ना, तो जन्म झालेला नव्हता तो अवतार झालेला. तसं धन्वंतरीचा मला जी माहिती आहे, कारण आपली गोविज्ञान संघाची संस्था आहे जी मोरपंत पिंगळेंनी स्थापन केली, तर त्याच्यावर बापू कुलकर्णी, राजेंद्रजी मुखड, आपले राज याच्यावर मी स्वतः आता 3 वर्ष काम करतो आणि त्याच्यामध्ये ज्या कळलेल्या गोष्टी त्याच्यामध्ये धन्वंतरीचं जे समुद्र मंथन झालं त्यातून धन्वंतरी अवतरलेले आहे, मान्य आहे. पण तो ते जे सत्य योग होतात तेव्हा जे काही पृथ्वी असेल त्या काळात ते आजपासून 13,000 झाले, 20,000 झाले, 30,000 वर्ष झाले, किती झाले त्याचाही मी शोध घेतोय. तर हे सगळं करताना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. आता पुणे विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टडीजवर आहे, भारतीय विद्यापीठ आहे, अनेक सगळीकडे आहे आणि गोविज्ञानचं काम करतोय. गेल्या 3 वर्षामध्ये पंचगव्यावर बरेच काही लेखन झाले. पर्टिक्युलरली आपलं जे मृत आहे किंवा आपलं जे काऊ योजना आहे जे गोमूत्र म्हणतात त्याच्यावरही लेखन झाले आणि वेगवेगळा विषय आयुष्यात पाहायला बघायला म्हणण्यापेक्षा काम करायला मिळालं. जेव्हा मला आठवतंय की विद्यापीठाच्या PhD नंतर आम्हाला काही वेगळं काम देण्यात आलं, त्यावेळेस मी परदेशात होतो आणि लक्षात आलं होतं की इंडियात आल्यानंतर की जसं तुम्ही सुवर्ण भस्म असेल, रौप्य भस्म असेल, अनेक भस्मांची प्युरिटी जे म्हणतात ती 35% पण नाही. म्हणजे शास्त्राने तुमच्या एज्युकेशनने नाही 35% मार्क मिळाले तरच तुम्ही पास होता. ते का तुम्ही ठरवलं माहिती नाही. म्हणजे जर ठराव पास बघितले सरकारचे तर कुठेतरी ती वेगळी माहिती तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला धक्का बसेल. तसं मी ते वैद्यनाथपासून सगळ्या डायरेक्टर लोकांना सांगितलं की रिलॅक्समध्ये, कारण मला आठवतं मी डब्ल्यूमध्ये ते टेस्ट केल्यानंतर मला धक्का बसला होता की 27% सुद्धा प्युअर पाहिजे. हे काय प्रकार आहे? तर तुम्ही जेव्हा कुटी देता किंवा आणखी काही चंद्राची कुटी देता, भस्म करता, आणखी काही करता, त्याच्यामध्ये प्रोसेस जी त्या काळातली आयुर्वेदाची असते ती तुम्ही पाहतच नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी होतात आणि डॉक्टर बिंदाळे सगळे आता चांगले मित्र झाले आणि बऱ्याच गोष्टी आम्ही आता त्या स्टँडर्डायझेशनच्या दृष्टीने काम करताना आम्हाला लक्षात आलं. आता मी गोविज्ञानचं काम करतो त्याच्यामध्येही आम्हाला म्हणजे अधिक वेळ नाही पण एक छोटीशी गोष्ट सांगतो. काम वेगळे विषय घेता कसे येतील म्हणजे प्रत्येक वेळात महाराष्ट्र विद्यापीठामध्ये चर्चा करत होतो आणि अनेक प्राध्यापक वेगवेगळे विषय सांगत होते आणि मी त्यांना सांगितलं की मी जुन्या काळातल्या गोष्टी घेऊन काढल्या. एक आजीबाईचा बापू आपण जे म्हणतो, म्हणजे तुम्हाला भागवण लागली किंवा मुलाला काय लागलं तर तुम्ही आलं 2 रुपयाला विकत मिळेल पण त्याच्यासाठी तुम्ही 20 रुपयाची गोळी का आणता. हे प्रश्न कारण तो सल्फर असेल आणखी काय असेल. या सगळ्या गोष्टी कुठेतरी ॲलोपॅथीच्या भाषेने तुम्हाला मांडाव्या लागतील आणि MBAचं जे आहे जसं आयुर्वेदाने इंडिया फक्त हे आहे, बाहेरच्या कंट्रीमध्ये अजूनही मान्यता मिळत नाही. वनस्पती शास्त्र म्हणून MBA किंवा त्या अनुषंगाने तुम्हाला मान्यता मिळते. हे सगळं करताना आमच्या लक्षात आलं आणि त्यातल्या 2 छोट्या गोष्टी सांगतो की बाळांतीन असेल किंवा इतर गोष्टीसाठी असेल, जुन्या आजीबाई त्या बाईला आंघोळ घालताना गोमूत्र किंवा कडुलिंबाचा पाला उकळून त्याची आंघोळ घालायची. आणखी आत्ताच्या भाषेतले जे शब्द आहेत अँटी मायक्रोबियल, अँटी बॅक्टेरियल, हे सगळं कशात आहे, शेणात आहे, गोमूत्रात आहे, ह्याच्यात कुठून आले ते त्याच्यासाठी म्हणजे आत्ताच सरांना सांगितलं की वेगळं मला बोलवा कारण तुमच्या डॉक्टरांशी मला बोलायचं आणि तो 1 तासाचा वेगळा विषय असेल आणि त्या अनुषंगाने सांगतो की तिथे विद्यापीठामध्ये आम्ही गोमूत्राचा अर्थ घेतलं, कडुलिंबाचा अर्थ घेतलं, वेगळंच की नाही मी बनवलं आणि खरंच काय जात आहे. पण ते क्लिनिकल ट्रायल पूर्ण होऊन त्याची उत्पत्ती व्हायला आणि ते सगळं व्हायला 3 वर्ष मला लागतात. ऑफिशियल पेपर त्याशिवाय रिलीज. हे सगळं करताना असं मन भरून येतं की आपल्या शेजारी काय आहे, आपल्याला सगळं माहिती आहे पण हे सगळं दिसत नाही. आणि दुसरी गोष्ट भारतीय जैन विद्यालय वाघोली एका विद्यार्थ्यांनी सांगितलं महाशिवरात्रीला त्या शंकराला धतुऱ्याचं फूल वाहतात किंवा धतुऱ्याचं जे फळ आहे ते वाहतात आणि त्याची सायकल काय आहे आणि बघितलं तर रिसर्च पेपर आहे बरोबर 1000च्या पेक्षा जास्त रिसर्च पेपर आहे. पण आमच्या लक्षात असं आलं कारण राजस्थान पासून केरळ पर्यंत सगळ्या वेळाची काही टेस्टिंग आम्ही केली
आणि मी आता गमतीने सारंगाई सांगितलं की भारतीय विद्यापीठात आम्ही परवा लेक्चर दिलं नॉलेज सिस्टम म्हणजे आता नवीन जे भारत सरकार करते त्याच्यामध्ये की सोनं पाण्यात विरघळणारं आम्ही शोधून काढलं. ते बघितल्यावर सायंटिस्ट माझ्यावर भडकणार ना हे काय प्रकार आहे. पण मी एका शब्दात सांगितलं की 24 कॅरेटचं सोनं आणि 8 कॅरेटचं सोनं याच्यामध्ये फरक आहे. 8 कॅरेटचं सोनं आयुर्वेदाने सांगितलं, बाकीचं त्याच्यातलं जे आहे 16 कॅरेट ते काय आहे इतर कॉम्प्लेक्स जे असतात ते पाण्यात विरघळतं. तसं सोनं सुद्धा क्लोराईड घेऊन पाण्यात विरघळू शकते. हे आम्ही आता सिद्ध केलं, त्याचे पेपर झाले, त्याच्या सगळ्या गोष्टी होतात. पण त्याचा उपयोग आयुर्वेदामध्ये किंवा डॉक्टरांनी कसा करायला लागतो याच्यावर आम्ही काहीतरी आता वेगळं हे करतो. पण या धतुऱ्याचं महत्वाचं सांगतो की धतुऱ्याचे जे गुण जे गाय पोटात काही दुखायला लागलं तिला आणखी काय त्रास झाला तर ते अशा वनस्पती शोधून टाकेल. आणि अशा कुठल्या वनस्पती आहेत परवा अयोध्येत बैठक झाली मी त्या ठिकाणी संघाची, त्याच्यामध्ये मी चर्चा करताना आजकाल काही जुने डॉक्टर आले होते आणि खूप वेगवेगळे उत्तराखंडचे होते, एम्सचे होते, केरळचे होते, खूप काही चर्चा झाल्या. आणि त्याच्यातनं आमचे सारखे केमिस्ट्री अँगलनी विचार करतात म्हणजे कार्बन व्हॅलन्सी 4 आहे हे आहे पण आयुर्वेदात कार्बनची व्हॅलन्सी 8 पर्यंत मिळते. जसं तुम्ही दिल्लीचा स्तंभ बघता आणि अजूनपर्यंत कुणालाही त्या आयनचं 7वं रूप काढताच येत नाही. ते आता IIT मध्ये संशोधन चालू तसं या गायीच्या बाबतीत आहे. आणि मग त्या धतुऱ्याचं आम्ही आता लेटेस्ट काही गोष्टी केल्या. तुमचं गोमूत्रावर त्याच्या मात्रा हे करून त्यांचे इंजेक्शन तयार केले आणि सांगायला आनंद आहे की टाटाने सुद्धा ते ग्राह्य धरलं आणि 4 पेशंट आम्ही कॅन्सरचे पूर्णपणे खटखटीतपणे करून आहोत. आणि हे काम सोपं नाही. आता मला असं वाटतंय की एक संघानेच वेगळी यंत्रणा याच्याविषयी मोठी झाली आता 2 आठवड्यापूर्वी लेक्चर दिलं. तर ही वेगळी यंत्रणा एक असा ग्रुप तयार करायला पाहिजे आणि पुणे त्याचा हब होण्याची शक्यता आहे. कारण अनेक सायंटिस्ट कुठलंही कॉलेज घ्या तुम्ही गरवारे, फर्ग्युसन, मॉडर्न, वाडिया घ्या, विद्यापीठ या सगळीकडे मी आहे बॉडीवर असल्यामुळे फटाफटा कामं होतात. आणि माझ्याकडे स्वतःकडे 200 गोष्टी लॅबकडे टेस्टिंग करायचं ना ICP कबल लागणार असं DCMS असणं सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत. एका रात्री मी टेस्टिंग करून घेतो. आणि हे सगळं करताना मला भरून येतं की एका वाक्यात सांगायचं तर गाय सुद्धा त्या समुद्र मंथनातलं भाग आहे. आणि मी पृथ्वीवर मानस उपरास मी त्यांच्यामुळे इन्स्पायर झालो. अशा अनेक गोष्टी आहेत की हे देव कुठलं तरी आलेलं नव्हते तर कुठेतरी दुसरी पृथ्वी होती. आणि बुवा नेहमी सांगायचे की आता कुठलं मनवंतर चाललंय आणि कुठलं युग चाललंय तर आपण नांद्यावर आहोत. अजूनही 1.25 लाख किंवा 2 लाख वर्ष आहेत. त्यानंतर सूर्य कुठला आहे पृथ्वी नष्ट होणार आहे. आपल्याला दुसरी पृथ्वी शोधायला दुसरे रामकृष्ण परत होणार. एवढंच या निमित्ताने सांगतो की आयुर्वेदामध्ये खूप मोठी ताकद आहे. फक्त ती योग्य रीतीने वापरायची, योग्य पद्धतीने. म्हणजे डेली आचरणाच्या गोष्टी वेगळ्या पण जे आता पेशंट झाले कॅन्सरची संख्या भरपूर आहे. भरपूर म्हणजे प्रत्येक 3रा माणूस आता कॅन्सरच्या धड्यात बसलेला आहे. फक्त तो दिल्लीला पोहोचतोय का आधीच हे होतं हे आम्हाला माहिती नाही. आणि हे खरोखर आहे कारण मी अनेक डॉक्टरांशी बोलतो त्यावेळेस परवा रोजच्या इथे प्रेझेंटेशन झालं पुण्यामध्ये सगळ्यात जास्त कॅन्सर हृदयद्वाराचे सायन्स आहे आणि तो प्रमाण आता 50%च्या वर आहे. हे बघूनच ऐकूनच मला कसं तरी झालं. पण याच्यासाठी सोल्युशन पण आपल्याकडे आहे. हे सगळं करताना आमच्यासारखे केमिस्ट असेल असे 10 लोक एकत्र आले पाहिजे. समाजाप्रती संघाची जी भावना आहे स्वतः प्रांतमंडळावर समजताना काम करताना या सगळ्या गोष्टी जवळनं बघितल्या तशीच भावना घेऊन आम्ही या ठिकाणी काम करतो. आणि अधिकारी डॉक्टर आणि अधिकारी संशोधक एकत्र येऊन भारताची जी ज्ञान परंपरा होती ती दुसरी ज्ञान परंपरा होती तर त्याच्या पलीकडची ज्या गोष्टी हातात आहेत आपल्या एवढ्या वनस्पती, एवढं आरोग्यदायी वातावरण, एवढे सगळ्या गोष्टी बाकी जगामध्ये नाही. या सगळ्या आपल्याला जगाला पुढे आणायच्या असतील तर निश्चितपणे हे ध्येयवादाने काम करणारी 2 पिढ्या जायला लागतील. आणि त्यानंतरच काहीतरी जगासमोर एक आदर्श आपण जे म्हणतो की विश्वगुरु व्हायचं तो आदर्श निर्माण असं या निमित्ताने सांगतो. पुन्हा एकदा मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल सर्व संचालकांचे सर्वांचे मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.
त्यांनी जो जन्म आणि अवतार यामधला फरक समजावून सांगितला त्याबद्दल पण मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. खरं तर मी अवतारच म्हणणार होते, पण आपण एक जरा गुगलच्या नादी लागतो ना, तर त्या गुगलमध्ये तो जन्मदिवस शब्दात आणतो बोलला गेला. तर नेहमी गुगलवर अवलंबून राहू नये, हे खूप महत्वाचं आहे. आपण अगदी उत्सुकतेने ज्या गोष्टीची वाट बघतो आहे, चारुदत्तजी आपळे यांचं प्रबोधन. आजचा विषय आपला आरोग्य हेच धन, आरोग्यम धनसंपदा याबाबत ते बोलणार आहेत. बुवा आपळे त्यांचे परमपूज्य पिताजी यांची कीर्तनं ऐकत आम्ही नकळत्या वयापासून ऐकत आलो आणि मोठे झालेलो आहोत. तर आज त्यामुळे त्यांचं चारुदत्तजींचं पण वक्तव्य ऐकण्यासाठी मी अतिशय उत्सुक आहे, जसे आपण सगळे उत्सुक आहोत. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी समोर बसून घ्यावं. आणि चारुदत्तजी आपल्या यांना विनंती करते की त्यांनी आता त्यांचा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मूकं करोति वाचालं अंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. पुण्डरीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय रघुवीर समर्थ. उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय लोकांनी वंदन करतो आणि माझी अवस्था काय ती सांगतो. आरोग्य औषध डॉक्टरी दिशा याबद्दल 5% ही ज्ञान नसलेला एक मनुष्य या ठिकाणी उद्बोधनासाठी बोलवणं, डॉक्टरांच्या धाडसाबद्दल मी त्यांचं थोडं कौतुक करतो की गॅरेजचा उत्सव करावा आणि ड्रायव्हिंग लायसन्स नसलेल्या माणसाला त्याविषयी काहीतरी बोलायला सांगावं. मोठी अवघड परिस्थिती आहे की वैद्यकीय क्षेत्रामध्ये वर्षानुवर्ष काम करणारे, त्याच्यावरती प्रचंड संशोधन असणारे आपण सगळेजण माझ्या समोर आहात आणि काही ग्रंथ वाचून त्यातल्या काही गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणं एवढंच कीर्तन आयुष्यभर आतापर्यंत जमलेलं आहे. तर मी थोडासा विषय मी माझ्या विषयाकडे वळवून घेतला आणि तो असा की महाभारतामध्ये यक्ष प्रश्न नावाचा एक खूप चांगला विषय आहे. प्रसंग पांडव वनवासात असल्याचा आहे. वनवासामध्ये असताना पांडव प्रवास करत आहेत. सर्वांना खूप तहान लागली आहे. सहदेवाला सांगितलं कुठे पाणी मिळते का पहा. त्याने जलाशयाचा शोध घेतला, पण तो जलाशय एक यक्षाच्या हातात होता, ताब्यात होता. यक्ष गंधर्व किन्नर हे देवकोटीतले काही श्रेष्ठ असे विभूती मानले जातात. तो म्हणाला माझ्या प्रश्नाची उत्तरे दिलीस तरच पाण्याला हात लावणे तर मरशील. सहदेवाने फार काही विचार केला नाही, पाण्याला हात लावला. नकुलाचं तेच झालं, भीमाचं तेच, अर्जुनाचं तेच. शेवटी धर्मराज आले. आपले भाऊ का परत येत नाही.
धर्मराजालाही यक्षानं हेच सांगितलं, माझ्या प्रश्नाची उत्तर दे तर हात लावून मरशील, हे तुझे 4 भाऊ मेले. धर्मराजाने नम्रपणे सांगितलं, मी प्रयत्न करीन, तुझ्या सगळ्या प्रश्नांची मला अचूक उत्तर येतील असं उगाच अनावश्यक आत्मविश्वास मी प्रश्न तू मोठा आहेस माझ्यापेक्षा. म्हणून आपल्या भाषेमध्ये यक्ष प्रश्न असा शब्द जो आला तो यासाठी की उत्तर नाही दिले तर मृत्यू आहे आणि देणं तर भाग आहे. आपल्या भावांचं जीवन त्याच्यात असा अवघड प्रश्न म्हणजे यक्ष प्रश्न. यक्षाने विचार केले, त्याने 84 प्रश्न विचारले, 94 प्रश्न विचारले, त्याची विविध उत्तर धर्मराजाने दिली. आणि माझ्या दृष्टीनं आजच्या विषयाला एकच त्यातला प्रश्न खूप छान आहे की ज्याच्यामध्ये यक्षाने विचारलंय, विश्वामध्ये सगळ्यात मोठा लाभ कोणता. आणि आता लाभ हा शब्द आल्याबरोबर समोर तिजोरी दिसते. तुझ्या तिजोरीच्या दारावर गेलेलं असतं काय स्वस्तिक लाभ लक्ष्मी वगैरे, किंवा लॉटरीची आल्याकडे तिकडे ती लाभ या नावाने येतात. की लाभ कोणता असं म्हटल्यानंतर आमच्या सगळ्या अनेक मंत्रांच्या फलश्रुती रूपदेही जयंती यशो वगैरे सगळं डोळ्यासमोर यायला लागलं. आणि त्याचं उत्तर धर्मराजाने जे दिलं ते वाचल्यानंतर लक्षात आलं की आपण सामान्य आहोत, धर्मराज निश्चितपणे असामान्य आहे. आणि त्याचं उत्तर त्यांनी दिलंय, जगातला सगळ्यात मोठा लाभ आरोग्य, एवढाच विषय दिला. आणि खरंच शांतपणे विचार केल्यावर लक्षात आलं की धर्मराजाच्या विचाराची उंची किती मोठी आहे. कोट्यवधी रुपये जरी बँकेच्या खात्यामध्ये पडून असले तरी मला आरोग्य नसले तर त्याचा लाभ काय. बिल भरायला उपयोग, याच्या पलीकडे त्याच्यातून येणाऱ्या अन्नाचा मी उपभोग घेऊ शकत नाही, त्याच्यातून येणाऱ्या कुठल्याही सुविधेचा मी उपभोग घेऊ शकत नाही. उपभोग घेण्याचीच क्षमता माझ्या शरीराची नाही म्हटल्यानंतर माझ्याकडे सुविधा असल्याचा लाभ काय. सुविधा आहे हा अहंकार पोचण्यापलीकडे, मला त्याचा लाभ काय. आणि या दृष्टीनं धर्मराजाने दिलेलं हे उत्तर खूप शांतपणे विचार केल्यानंतर लक्षात आलं, खरी गोष्ट आहे. सगळ्यात मोठा लाभ आरोग्य आहे. आणि मग मानसिक आरोग्यावर लक्ष जास्त द्यायचं का शारीरिक आरोग्यावर लक्ष जास्त द्यायचं, यासाठी सुद्धा आपल्या धर्मशास्त्रांनी समतोल साधलाय. दोघांचा परिणाम एकमेकांवर होत असल्यामुळे दोन्ही आरोग्याकडे तितकंच समान लक्ष दिलं पाहिजे. मनामध्ये उठणाऱ्या तरंगांचा परिणाम शरीरावर होणार आहे आणि शरीरामध्ये होणाऱ्या घडामोडीचा परिणाम मनावर होणार आहे. तर मला शरीराच्या घडामोडीही विचारात घ्यायला पाहिजे आणि मनामध्ये चाललेल्या घडामोडींच्या बद्दलही चिंतन केलं पाहिजे, ज्याबद्दल आधीच्या दोनही वक्त्यांनी अतिशय उत्तम मार्गदर्शन केले. शुद्ध विचार, शुद्ध आचार, नियमित आचार, एकत्र भोजन असेल त्याची जीवनशैली. आता थोडासा माझ्या विषयाकडे वळवून घेण्याचा प्रकार म्हणजे कीर्तनकार या दृष्टीने असं वाटतं की चांगली ग्रंथ हाही एक औषध आहे. म्हणजे त्यात नीती बदलला हे आपल्या लक्षात आलं की इतर मला माहीत नसलेल्या औषधांबद्दल मी केंद्रीय बोलण्यापेक्षा साधारणतः थोडासा काही अभ्यास आहे त्याप्रमाणे जर सांगितलं तर आपले सद्ग्रंथ याचं नित्य असलेलं वाचन, श्रवण, चिंतन हा सुद्धा एक औषधाचा विषय आहे. म्हणजे एक लोककथा अशी सांगितली जाते की एक श्रीमंत मनुष्य साधूला जेवायला बोलवतो. त्या साधूला थोडा वेळ त्याच्या खोलीमध्ये निवास करायला सांगतो. मग भोजन होतं, साधू निघून जातो. त्या श्रीमंत माणसाचा माणूस येतो, मुलगा येतो, इथं कोण माझ्या खोलीत आलं होतं. असे असे साधू महाराज होते. अरे बापरे, साधू होते, काय झालं रे मला, बरीच मोठी रक्कम गायब आहे. अरे अच्छा, साधू महाराजांकडे नाटक सुरू. महिन्याभराने साधू महाराज परत येतात, त्यांना परत घरी बोलवतात आणि मग तो श्रीमंत मनुष्य थोडस दुःखाने म्हणतो की असं असं झालंय का. आणि साधूला वाईट वाटतं.
याचा अर्थच तो म्हणतो अशी गडबड झाली आहे, तुम्ही जे धरण ठेवलं होतं, नोटा ठेवलं होत्या, त्या खूप अस्ताव्यस्त पडल्या होत्या. त्या मी नीटपणे एकत्र करून तिथे तुमची रामायणाची पोथी आहे त्याच्यात ठेवल्या. म्हणजे या महिन्याभरात तुम्ही बाकी सगळी पुस्तकं उघडली, रामायण उघडलंच नाही, हे माझ्या लक्षात आलेलं आहे. वर्षानुवर्ष धार्मिक ग्रंथाचं पानच उघडलं जात नाही. त्याच्या पूजा होतात, त्याचे उत्सव होतात, एखाद्या वेळी पारायण हे होतं, पण अभ्यास नाही होत. पारायण आवश्यक आहे यात संशय नाही. अभ्यास अभ्यास. इतक्या रामनवमी झाल्या, पण मी त्या रामायणाकडून वसिष्ठ आणि विश्वामित्रांच्या मनस्थितीचा कधी अभ्यास केला का, विचारात घेतलं का? की रामायणामध्ये असं स्वच्छ वर्णन आहे की वसिष्ठ विश्वामित्रामध्ये प्रचंड मोठा मतभेद आहे. आपण भांडण म्हणण्यापेक्षा असा शब्द वापरला. भांडण हा वेगळ्या स्तरावरचा विषय आहे. मतभेद आहेत आणि असे अनेक पॅथीमध्ये असू शकतात, अनेक साधनांमध्ये असू शकतात. पण तसा वसिष्ठ विश्वामित्रांचा मतभेद थोडा विकोपाला गेला होता. पण जेव्हा रामकार्य समोर आलं, म्हणजे वयवर्ष 5 ते वयवर्ष 15 रामचंद्र वसिष्ठांच्या आश्रमात शिकले. ते त्यांचे कुलगुरू आहेत. आणि रामचंद्रांच्या वयाच्या 15व्या वर्षी जेव्हा विश्वामित्र येतात, ते म्हणतात माझ्या यज्ञाच्या रक्षणासाठी मी याला घेऊन जातो आणि मग रक्षणासाठी आवश्यक ते सगळं मी त्याला शिकवतो. अशा वेळेला माझं शिक्षण काय कमी पडलं का, दुसरा मास्टर कशाला पाहिजे, माझा विद्यार्थी दुसऱ्याकडे पाठवावा का, तर तिकडे गेलास तर माझ्याकडे परत येऊ नकोस, असल्या ज्याने आपल्या आधुनिक सुधारणा आहेत. त्या कोणत्याही सुधारणेला हात न घालता वसिष्ठ तत्बदली करतात. येण्यास का दशरथा, अरे रामचंद्रांच्याकडून जे लोकोत्तर कार्य रावण वधाचं आपल्याला करायचंय, त्याच्यासाठी विश्वामित्रासारखा मार्गदर्शक शोधून सापडणार नाही. भांडण असून सुद्धा दुसऱ्याचे गुण बघण्याची मानसिकता, आणि जर ते राष्ट्रकार्यासाठी वापरले जात असेल तर तुझं माझं भांडण किती क्षुद्र आहे, सोडून दे ना. हे मानसिक आरोग्य कुठे आहे? आज माझ्या देशामध्ये प्रत्येक ठिकाणी पाहायला गेलं तर प्रत्येक राजकीय मनुष्य हा एकमेकाच्या आणि देशाच्या फायद्याचाच आहे, पण दुर्दैवाने एकमेकांच्याशी भांडणात तो जास्त वेळ घालवतो. ह्याला काय कळते, ह्याच्याकडनं काय होणार आहे, हा काय करतो, कशासाठी? पाण्याचे गुण मातीत नाहीत, मातीचे गुण आकाशात नाहीत, आकाशाचे गुण वाऱ्यात नाहीत, पण सगळ्यांनी एकत्र गुण घेऊन झाडं वाढवली ना. पाण्यासारखा आकाश नाही, ह्याच्यावर भांडण का? आकाशासारखे निळे सूर्यप्रकाश नाही, ह्याच्यावर भांडण कशासाठी? दुर्दैव असं आहे की समाजातला एक मोठा उच्च शिक्षित प्रभाव टाकणारा वर्गच एकमेकाशी भांडण करण्यामध्ये मोठेपणा मानतो. अगदी दुर्दैवाने थोडस वाईटपणा घेऊन सांगतो असं वाटतं की कीर्तन परंपरा, प्रवचन परंपरा याच्यामध्ये सुद्धा एकमेकांच्या बद्दल मत्सर असणं, असूया असणं, दुसऱ्याचा मोठेपणा सहन न होणं, तर यासाठी अनावश्यक ती निंदा करणं, आणि साधारणतः आपलं सांस्कृतिक वाक्य, यांचं कीर्तन काय छान आहे ना, त्याला काय कळतं, इथं सुरू जगाच्या पाठीवर सर्व काही आपल्यालाच कळतं, दुसरीकडे वी अँड अदर्स. आता मला डॉक्टरांशी बोलताना खूप त्याचा आनंद झाला की आज गेली 40-50 वर्ष या कीर्तनाच्या निमित्तानं सगळं बाहेर फिरत आहे, तर प्रत्येक जण त्याच्या पॅथीचं कौतुक करतो आणि दुसऱ्याची निंदा करतो. ही पॅथी म्हणजे काय असेल ते, त्यामुळे डॉक्टरांचं मोठे पण आपण कोणतीच पॅथी परिपूर्ण, तेव्हा त्या रोग्याची आवश्यकता लक्षात घेऊन जी जी आवश्यक पॅथी आहे त्याचा वापर आपल्याला शेवटी रोग्याला निरोगी करायचा. पॅथीचा अहंकार महत्वाचा आहे का? हे ॲलोपॅथीने बरा केला का आयुर्वेदाने आत्ता कुठली आवश्यक होती? पण हा विचार कुठेतरी मला वसिष्ठ विश्वामित्रांचा
परत या ठिकाणी आल्यासारखा वाटला, म्हणून मी तो त्या ठिकाणी मांडला की कुठलाही एक अहंकार अंगात घेण्यापेक्षा रोग घालवणं हे माझं ध्येय नव्हे. तुला रोग होऊ न देणं, तुला माझी आवश्यकताच न लागणं, ही खरी माझी निर्मिती आहे तुझ्या दृष्टीने. अर्थात अशा रीतीने आपल्याला रोगमुक्त केलेले जे कोणी डॉक्टर असतील त्यांचे आपण आयुष्यभर आठवण ठेवतोच. आता गरज सर्व वैद्य बरोबर हा कितीही जरी नेहमीतला प्रश्न असला तरी सुद्धा तसं सहसा मोठ्या माणसांकडून याच्याही पलीकडे जाऊन एक थोडस सांगावं असं वाटतं की ह्या सद्ग्रंथांच्या धन्वंतरींच्या स्मृतीमध्ये उगाच असा मी एखाद्या वेळे चिंतन मांडत असेल, चुकही असेल, पण एक सहज मांडण्यासारखं वाटलं असेल. एका हाती चक्र आहे. आता ते विष्णूंचं द्योतक आहे हा विषय धार्मिक झाला. चक्राचा सद्गुण फिरत राहणे मगाशी जो सरांनी विषय सांगितला तो छोट्या छोट्या गोष्टीसाठी अडकू नको, जेवढा जमेल तेवढा फिरत राहा, मग तुला अमृत मिळेल. गाडीवर नको फिरू, पायाने फिरत राहा, सगळ्यांकडे फिरत राहा. काकांकडे जा, मामांकडे जा, बाबांकडे जा, आत्यांच्याकडे जा. दुर्दैवाने हेही सापडत नाही हो. दिवाळी आपण सगळ्यांनी एकमेकांना भेटण्यासाठी म्हणून येतं, सगळे सापडतात थिएटरवरच. काकाकडे कधी जाणार आहेस तू? काका थिएटरवरच येणार. तुमच्याकडे काय आज ज्ञानेश्वरीचं पारायण हो का? ज्ञानेश्वरी पारायण नाही ना? छान छान छान. ते आत्या नाही दिसत ते आमच्याकडे येत नाही. मामा येणार आहेत का नाही पारायणाला? त्यांच्याकडे आम्ही जात नाही. म्हणजे शेजारचे तुमच्या कॉलनीतले तरी येणार आहेत का? त्यांचं आमचं जमतच नाही, म्हणजे विषयच संपला. मग ज्ञानेश्वरी का वाचतो? बकासूर जयंती एक स्वतः समोर गाडा दोन अंधेरून खात बसत नाही. दुसरं काय झालं त्या मूर्खात? ज्या ज्ञानदेवांनी, ज्या संतांनी सगळ्यांना एकत्र घेऊ, एकत्र काहीतरी चांगला प्रकल्प करू, एकत्र काहीतरी मोठं चांगलं करू, त्याच्यामध्ये एकत्र येण्याचीच कल्पना जर असेल म्हणजे ते ज्ञानेश्वरी वाचताना त्यांच्या जवळ जाऊ नका, ते हातातील ते फेकून मारतात. तर होईल असं वाटतं की संतांचं साहित्य, संत साहित्य सुद्धा घरामध्ये आपण पटकन बाहेरून कोणी पाहुणा आलेला आहे, बसला आहे, मला त्याच्याशी भेटायला 10 मिनिटे वेळ आहे, त्याला पाणी दिलं आहे, चहा दिला आहे, एवढ्या वेळात तो जो रिकामा आहे या क्षणाला त्याला ते बघता यावं असं ते टिपाईवर कधीच नसतं. ते सगळं असतं ते ग्रंथात आतमध्ये कपाटामध्ये. त्यांनी जर चुकून वापरून विचारलं तुकारामांचं त्याला शोधावं लागेल, हे आमचं उत्तर. तुकारामांची कथा शोधावी लागेल, दासबोध शोधावा लागेल. हो. आणि विनोदाचं पुस्तक खिशात आहे. एकदा रामचरित मानसची छोटी प्रत होती अशी, आघाडीच्या स्थानकावरच थोडासा वेळ होता, गाडी लेट होती म्हणून वाचत बसलो. काही दोहे पाठ करायचे होते. शेजारी ते नवरा बायको कोणी घेऊन बसले. त्यांनी मला विचारलं काय आहे? रामचरित मानस. त्यांनी उगाचच बायकोला मोठ्या आवाजात सांगितलं ओल्ड अँड ऑर्थोडॉक्स वगैरे. तर मला आजही अर्थ कळला नाही काय असेल. ठीक आहे, ते सगळं बोलणं झालं, गाडी आली, मारणाची गर्दी काय आम्ही सगळे आज सुटलो. गाडी थोडी सुटल्यावर त्याला कळलं बायको आलेली नाही. घाबरला बिचारा, बायकोच नाही आली गाडीमध्ये, असं कसं काय झालं? ते काय चेन उडली म्हणजे पोलिसांनी धावत चेन का उडली म्हणजे बायको राहिली मागच्या स्टेशनला. झालं ते फोनाफोनी झाली, बायको मिळाली. त्याला म्हणलं रामचरित मानस वाचला असतं असं झालं नसतं. मला काही समजत आहे तुमच्या रामचरित मानस. हे मला धार्मिक गोष्टी आहे, धार्मिक नाही म्हणत आहे मी. आमच्या या जुन्या ग्रंथांच्या अनेक ओळी औषधच म्हणून आहेत, व्यावहारिक औषध येते. ते अध्यात्म म्हणून घेऊच नको, औषध होतं ते. कसलं औषध म्हणून? अरे रामचंद्र जेव्हा नावेत बसत होते ना, तेव्हा त्याने आधी सीतेला नावेत बसवलं, मग ते बसले. एवढीच वाक्य लागली असते.
तरी पळती लोक पकडणं तुला शक्य आहे, बायकोला शक्य नाही, एवढी आता तुला सांगू शकते. मुद्दा हा नव्हता माझा अर्थातच. पण रामचंद्रांच्यासाठी कार्य करायचं असेल तर अगस्तींच्या सारखे ऋषी आदित्य हृदय नावाच्या स्तोत्रांचा उत्तम त्या ठिकाणी लाभ करून देतात. तेव्हा आज राष्ट्रोद्धाराच्या दृष्टीने सर्वच तंत्रज्ञ शास्त्रज्ञ खूप चांगल्या रस्त्याने कार्य करतायत, हे उत्तम आहे. पण माझ्या एकूण फिरण्यामध्ये थोडस दुःख मला असं वाटतं की ज्या प्रमाणात ते सगळीकडे पोहोचायला हवं ते अजून दिसत नाही. मी अनेक गावांमध्ये साधारणतः 365 दिवसापैकी 300 दिवस तरी कीर्तन करतो. 200 अडीचशे गावं पालती घातली जातात. पण त्या गावामधल्या शाळेमध्ये मी जे विचारलं की आरोग्याविषयी भाषण कधी झालं, त्या 2-3 वर्षात काही झालं नाही. मौन अशी आहे, मला समाज विज्ञाननिष्ठ करायचं आहे. हे सगळ्यात मोठं सरकारी बोधवाक्य. बर पंतप्रधानांच्या पासून सगळ्या पोलीस स्टेशनला हे संदेश दिले गेलेले आहेत की तुमच्या एरियामधल्या प्रत्येक शाळेमध्ये कायदाविषयक आणि आरोग्यविषयक ही भाषणं झालीच पाहिजेत. आता या आदेशाला बाजूला करून झाली असं ऑर्डर जाते वरती का नाही झाली याची चौकशीच होत नाही, हा मुद्दा आणखीन वेगळा. पण होत नाहीत हे वास्तव. अन्यथा आज नळस्टॉप वरती एवढी मुलं दिसलीच नसती. फळावरून कळतं की झाडाला पाणी घातलेलं नाही. फर्ग्युसन कॉलेजच्या रस्त्यावरती एवढ्या सिगरेट पिणाऱ्या मुली दिसतात. याचा अर्थच पुण्यातल्या मुलींच्या शाळांमध्ये कॉलेजमध्ये धूम्रपानाचे परिणाम याच्यावरती गेल्या 5 वर्षात व्याख्यान झालेलं नाही. झालं असतं तर ह्या सगळ्या उच्च शिक्षित आहेत, त्या सगळ्या शहाण्या मुली आहेत, त्यातल्या कोणीही रगणी नाहीये. आणि आपण होऊन कुठल्याही रोगाला कवटाळायला कोणीही शहाणा माणूस जात नसतो. तुम्ही त्याला दाखवलंच नाहीये की ह्याचं काय होणार. म्हणजे आमचे प्रसिद्ध वैद्य आहेत पुण्यामध्ये, ते नेहमी औषध दिलं की त्यांच्याकडे प्रश्न असतो, डॉक्टर काय ही जी तुम्ही गोळी दिली याला काही साईड इफेक्ट नाही ना. असं म्हटल्यानंतर पायातली चप्पल घेतात ते हातात. काल जेव्हा खात होतास तेव्हा काल विचारलंच मला ह्याला साईड इफेक्ट आहे का. डकाच्या कडेला उभं मिळेल ते खात होतास कोणाच्याही हातचं, ती मला विचारायला साईड माझ्या गोळीला तूच साईड याचा एक इफेक्ट तरी होईल त्याच्या तू साईडला जाशील एवढंच. त्याच्यापेक्षा माझ्याकडे त्याचं उत्तर नाही. मूर्खाला काय साईड इफेक्ट ही आवश्यकती दिनचर्या हे जाणवतं ना. चांगल्या चांगल्या शाळा करायच्या म्हणून 4 मजली शाळा असली तरी त्याला लिफ्ट आहे, रँक आहे. माझा 5वीचा विद्यार्थी काय लिफ्ट करतो तर त्याच्याकडे अनावश्यक सुविधा वापरणं हे आरोग्यालाही हानिकारक आहे आणि देशातला हा भ्रष्टाचार आहे. याच्यावर त्याचं प्रबोधन केलंच नाहीये, झालं नाहीये. प्रचारक खूप काम करतात, मला कल्पना आहे त्या सगळ्यांच्या कष्टांची. अगदी सायकल घेऊन गावोगावी पाड्या पाड्यात माणसं फिरतात. पण दुर्दैवाने प्रचार करणाऱ्यांची आपल्या हातातली संख्या राहते मुठभर आणि शुद्ध करायचे अख्खा खडक वाचला काय खूप होत. पण इच्छा अशी आहे की या निमित्तानं डॉक्टरांच्या पुढाकाराने आणि त्यांच्याकडून अनेक प्रवृत्ती आपण निर्माण करा की जे शाळांची वाट बघणार नाही. सोसायटी अगदी अगदी दिवाळी, आता ही दिवाळीचा फराळ किती खावा, कसा खावा, कुठला खावा, त्याच्यातला आहार विचार कसा असावा. आणि मी सहज बोलताना त्या मुलीलाही म्हणालो की तू का सिगरेट बोलतोस, मुलं उडतात ते चालतात ना, आम्हाला काय बंधन आहे. तिला फक्त थोड्या वाईट शब्दामध्ये सांगायला लागलं की उद्या पोर झालं त्याला दूध पाजायची जबाबदारी त्या पुरुषावर नाही.
याचा परिणाम तुझ्या दुग्ध निर्मितीवरती. जग जगते कुठे जायचं की पोरावर तर माया कर की माझ्या पोराला त्रास होईल. एवढीही मी माया शिकवली नाही. कोणतीच पेल्याने काय होतं माझ्या पोरांना माहित नाही. बर्गर खाल्ल्याने जास्त काय होतं माझ्या पोरांना माहित नाही. बटाटे चुकीची वेफर्स विज्ञाननिष्ठ करतोय. त्यांना रसायनशास्त्रामध्ये 99% मार्क मिळाले म्हणजे पोरं विज्ञाननिष्ठ झाली. काय विवाह कोणत्या वयामध्ये व्हायला पाहिजे, किती अंतराचं साधारणतः रेशो हा नवरा बायकोमध्ये असला पाहिजे. एकाही कॉलेजमध्ये तुमच्याकडे आपल्याकडे सोय नाही हे सांगायचं. 99% लग्न एका वर्गात होतो यासाठी मूर्खपणा नाही जगामध्ये. वैद्यकीय क्षेत्राने यांच्या वयामध्ये जो फरक सांगितला ते वैद्य काढव आहे का ऋषी मूर्ख आहे का तुमची सिनेमा चालण्यासाठी कॉलेज चांगली चालवायची आहे. विज्ञाननिष्ठ म्हणजे फक्त विज्ञानाच्या परीक्षेमध्ये त्याला चांगले मार्क मिळाले, त्याला तुळशीचं महत्व कळलं नाही. डे टू डे लाईफ म्हणलं त्याला गाईचं महत्व कळलं, त्याला गोमूत्राचं महत्व कळलं, त्याला सडा संमार्जनाचं महत्व कळलं, त्याला घरात स्वस्तिकाचं महत्व समजलं. कौतुकाने प्रत्येक मोठमोठ्या मॉलमध्ये नाताळाची झाडं लावली प्लॅस्टिकची. पण या मॉलच्या मालकाला तरी त्याच्या आईनं कधी सांगितलं की अरे एवढं नाही, याच्यापेक्षा 4-10 तुळशीची झाडं लावून छान तुळशीची बाग करू नये आपल्याकडे. प्लॅस्टिकच्या झाडाचा उपयोग आहे. आणि हे विज्ञाननिष्ठ भारताचं चित्र आहे. तेव्हा थोडं दुर्दैव तेव्हा रूढींच्या मागचं ही विज्ञान समजून सांगितलं पाहिजे ही अगदी मान्य आहे. पण ती सांगणाऱ्यांची संख्या ती थोडीशी वाढावी अशी आपली इच्छा आहे. आणि त्याच्याही पेक्षा पुढचं थोडस या ठिकाणी किती बरोबर आहे किती चूक आहे मला माहित नाही. पण प्रवक्त्यांच्या बरोबर वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा एक विचार असा केला पाहिजे. विश्व कल्याणाचा विचार आपण करतो आणि धन्वंतरींच्या दुसऱ्या हातामध्ये कुशंक आहे म्हणजे तो प्रसार आहे आणि उजव्या हातामध्ये ती मात्र झडू आहे. अमृत परत डावीकडे आणि जडू हे शरीरातली अशुद्ध गोष्ट काढून टाकण्यासाठी आवश्यक असलेली. कोणत्याही मनुष्याला पटकन पहिल्यांदा काही मागितलं तर तो उजव्या हातात जे आहे ते पहिले देणार आहे, डाव्या हातातलं नंतर देणार आहे. आधी अशुद्धता काढून टाक तर अमृताचा उपयोग आहे. आधी स्वच्छता घराची केली तर उदबत्ती लावण्याचा उपयोग आहे. आणि जुडगेच्या जुडगे लावले समोरची कचरा पट्टी तीच आहे तर त्या उदबत्त्यांच्या जुडग्यांचाही कचराच होणार आहे. त्याचा सुगंध येणार नाही, त्याची दुर्गंधीच होणार. तेव्हा छोटासा विचार करताना आतंक करणाऱ्याला दिलेला उपचार आणि सज्जनाला दिलेला उपचार एकसारखा असावा का? याच्यामध्ये कोणाचं अहित नाहीये, पण किमान त्या आतंकाकडनं काही वाईट होणार नाही अशा पद्धतीने मी त्याला थोडासा ट्रीट केला तर त्याच्यात मी अहित काय केलं का समाज विघातक शक्ती प्रदान केल्यामुळे मला फार मोठे आशीर्वाद मिळाले. इथे मी माझ्या वैयक्तिक वैद्यकीय क्षेत्राशी प्रामाणिक राहायचं कारण एक विश्वासा घटक आहे अशा रीतीने नागरिक कर्तव्य पार पाडायचं. हे पोलीसची नोकरी करत असताना जाऊदे सगळे जण नाहीतरी पैसे घेऊन हे करतातच आहेत तर अशा तऱ्हेनं पोलिसांची नोकरी करतो नाही पैसा मिळाला तरी चालेल पण मी त्याच बाजूने पाहतो.
मला काय लोकांना सुरक्षा द्यायची. म्हणजे सज्जनाच्या सुरक्षेला आणि चोराच्या सुरक्षेला समानच महत्व द्यावं का काय? पोलीसची चांगली नोकरी करण्यासाठी विषय गंभीर आहे, आपल्या मनाला त्रासदायक सुद्धा आहे. पण रामायणाचा आधार घेतला तर माझ्या असं लक्षात येतं, किंवा महाभारताचा सुद्धा सगळेजण ते अश्वत्थाम्याचा एक त्या अंगठ्याचं प्रकरण फारच आहे. सगळे अंगठे उठवणारे फार त्रास देत आहेत. म्हणजे द्रोणाचार्यांनी हे तुझ्या काकाला तरी काही महाभारत वाचले काय? महाभारतामध्ये द्रोणाचार्यांनी त्याला प्रश्न विचारला, कोण तू? तुझी गुणवत्ता उत्तम कोण आहेस? कोणला मी हिरण्यधनु नावाच्या एका बापाचा पोरगा आहे. काय करतात तुझे वडील? हे जरासंधाच्या सैन्यातले सेनापती आहेत. आणि जरासंध हा सगळ्यात मोठा साम्राज्यवादी आहे. भारतातली 86 राज्य त्यांनी घशात घातली आहे. अशा माणसाच्या सेनापतीच्या मुलाची शक्ती बी वाढवायची का? माझं काय विद्यापीठ आहे, तुम्ही आतंकवाद्यांची केल्यानंतर काय मी तुम्हाला शिकवणारच आहे. माझ्याकडे काय पैसेच आहेत, तुम्ही बलात्कार करा आणि तर मुलींना उपचार करा, मला काय दोघांना पैसे द्यायचे. माझ्याकडे काय माझा काठ्या विकायचा धंदा असतो, तुम्ही बायकोला मारा नाही तर म्हाताऱ्यांना द्या, मला काय काठ्या विकण्याची कारण नाही. हे काठी विकण्याच्या व्यवसायातली शुद्धता आहे. अमेरिका काय वाईट करते? माझी शस्त्र विकली गेली पाहिजे, तुम्ही मरेनात का? दुर्दैवाने भारतामध्ये हिंदूंची लोकसंख्या कमी करण्यासाठी नसबंदी केली. चला तुला 1200 रुपये बक्षीस देतो, बाकीच्या ठिकाणी तुमची मुलं वाढवताय का? प्रत्येक पाळणपणाला आम्ही 6000 रुपये देतो. हे शासकीय धोरण होतं. हेतुतः देशातली सज्जनांची संख्या कमी करण्याचं प्रचंड कपट कारस्थान सरकारने केलेलं असताना दुर्दैवाने धन्वंतरींच्या हातातला शंख पुरेसा वाजलाच नाही. हे तुला फसवण्यासाठी चाललेलं कारस्थान आहे. हे तुझे मतदार शून्य करण्यासाठी चाललेलं कारस्थान आहे. समानतेचा टेंभा मिरवणारं सरकार समान नागरी कायदा करत नाहीये. प्रत्येकाला त्याच्या धर्माप्रमाणे वागायची परवानगी देणं हे समान नागरिक मध्ये बसत नाही, शंखच वाजत नाही. आम्हा सर्वांना शंख व्हावं लागेल. आणि शंखाने काम होत नसेल तर आम्हाला चक्र व्हावं लागेल. जे शिशुपालाचे शिरच्छेद करतील आणि लोकांना अमृत मिळवून देतील. असो, इतक्या बोलण्यानंतर मला अटक होऊ शकते, मला पण पोटातली भळमळ बाजूला गेल्याशिवाय पित्तशामा गोळीचा उपयोग नाही, म्हणजे लक्षात आलं. असो, माझा शेवट करताना आपणही सातत्याने ह्या सगळ्या सरकारी धोरणांचा, मुलांसाठी असलेल्या व्यावसायिक किंवा वैद्यकीय धोरणांचा प्रकर्षाने आपल्याकडे प्रत्येक व्हावा, यासाठी आपण सगळे प्रयत्न करतच आहात. करा अशी मी अपेक्षा करतो की आपल्या ओळखीच्या जेवढ्या शाळा आहेत त्यांना दिवाळी झाल्याच्या व्याख्या तुमच्याकडे नाही झालं का? नाही झालं, चला करा पुढच्या महिन्यात. नाही तर कुपोषणाला बसेल. उगा मुख्याध्यापकाने समजू नये आपल्या फार अक्कले म्हणून तुझ्या झिंजा उठतील. सज्जनपणाचा दुर्बळतेशी संबंध ठेवू नका. जे लोक आरोग्याच्या किंवा देशाच्या आरोग्याच्या दृष्टीने आळस करत असतील, भांडायला उठायचं. शंख नीट वाजलाच पाहिजे, टाळक्यात वाजली. जे घात करणारे त्यांचं तुम्ही ऐकताना सज्जनतेचं ऐकण्यासाठी वेळ प्रसंगी त्या पात्रावर उतरावं लागेल. जेव्हा लहान मुलं चांगला ऐकून ऐकत नाही तेव्हा झापडात मारी हाही औषधाचाच विषय असतो. आता ती मोठी माणसं तितकी नालायक असते तर त्यालाही
तोच उपचार आहे. का नाही झालं व्याख्यान? मुलींची कॉलेज आहेत ना, मग विवाह, बाळपणाच्या समस्या, आरोग्याच्या समस्या, त्याबद्दल स्त्रिया किती वर्ग आले होते, किती मुली ऐकलं, त्याच्यावर त्यांचा रिसर्च पेपर घ्या. मला यातलं काय कळलं, तुमच्या महिला कॉलेजने का केलं नाही? इतक्या आग्रहाने काही गोष्टी. आणि अर्थात या सगळ्यातून दुसरा एक प्रकार की एकत्र भोजनाबरोबरचा आपला जो एकत्र संवाद आहे. एकत्र जेवण म्हणजे प्रत्येकाने आपापल्या मोबाईलवर काहीतरी बघत, त्याच्याकडे तारक मेहता चालू आहे, त्याच्याकडे रामून चालू आहे, त्याच्याकडे कार्टून चालू आहे, याच्याकडे कुत्र्याशी पोरं कशी खेळत आहेत ते चालू आहे. आणि 10 माणसं एकत्र येऊन सगळे कुत्र्याशी कशी खेळतात ते बघतो, एकमेकाशी काही बोलायला तयार नाही. आता जेवताना मौन पाळावं का बोलावं हा मुद्दा सगळा आता थोडा बाजूला करून तुझ्या जीवनामध्ये या 2 दिवसात झालेल्या घडामोडीबद्दल तू मला काही सांगा. वेगळा संवाद करायचा वेळ नसेलच, ठीक आहे, आपण जेवण झाल्यावर व्रत म्हणून नियम ही 10 मिनिटं आपण या ठिकाणी एकत्र बोललो पाहिजे. कोणीही बोलतात, तुझी काय काय समस्या असतील ते सांग, किंवा तुला मला समस्या सांगाव्याशा का वाटत नाहीत ते सांग. दोन्ही गोष्टी असू शकतात. आणि याही संवादामध्ये अजून तुला पुढे गेलं तर बाळाने आपण शारीरिक आरोग्याचा विचार करूच. किती वेळ मोबाईलचा स्क्रीन बघितल्याने डोळे कितपत चांगले राहतात, मोबाईलचा किती काळाने वापर केल्यानंतर मेंदूमध्ये काय फरक होतो याचं प्रशिक्षण प्राथमिक शाळेतल्या शिक्षकांना किती आहे आपण काम करणारे. पण कुठेतरी शिक्षक पालक संघ आपल्या संघात कोण पुतणे असेल शाळेमध्ये, प्रायमरी शाळेमध्ये जाऊन विचारायचं तरी याच्यावर भाषण झाले तर तुमच्याकडे नाही का, डॉक्टर सांगू का, आपण पालक शिक्षक सभेमध्ये सांगितले आहे की एवढ्या वेळ स्क्रीन बघितल्या कोरोनामध्ये अत्यावश्यक होतं की त्याशिवाय अभ्यास करू शकत नव्हता. भ्रष्टाचार आहे, नुसती चूक नाही पाप आहे. एवढं गरम पाणी खरंच तुला आंघोळीला लागतं का? मध्ये शिवसेनेनं शिवलं तो वडापाव ते झुणका भाकर पण का पडली? कारण हे 1 रुपयाची झुणका भाकर सरकारने जाहीर केली होती. कोणासाठी? त्याचं बिचाराचं 15-20 रुपये दिवसाला उत्पन्न आहे, त्याच्यासाठी. मारुती मोटर घेऊन माणसं येतात 1 रुपया झुणका भाकर घेऊन. गरज नसताना सुविधा घेणं हे मारुती मोटर मधल्याने झुणका भाकर खाणं हा जर अपराध असेल तर आता सर म्हटले त्याप्रमाणे 1 किलोमीटरवरती मंडई असताना मी स्कूटर वापरणं हा भ्रष्टाचार नव्हे. 3ऱ्या मजल्यावरती जाण्यासाठी माझ्या 15 वर्षाच्या पोराला लिफ्ट वापरायला लागणं हा भ्रष्टाचार नव्हे. हा सरकारी विजेचा अपव्यय नव्हे. का सरकारी वीज खर्च करतोस तू? तुझ्या अंगात ताकद नव्हे. आता आहे तर म्हणजे ते दादा कोणतीच आठवण आहे. हे आहे आपली सगळ्या क्षमता मारून टाकली. कविताही वेळेला तोच करतो, चाली वेळेला तोच लावतो, गाणंही तोच म्हणतो. मला केळ्याची शेती या विषयावर माहिती 2 मिनिटात अरे मेल्या जाणं परत नाही बघ ना कशी केळी असतात या विषयामध्ये. बरं त्याच्याकडनं जरा 2 मिनिटं शिकता येईल की फरसदाराचं सगळ्यात घाण पाणी स्वीकारून सगळ्यात गोड फळ देतो तुला तो. त्या केळ्याकडनं काही लक्षात घ्यायची पानं दाखवली त्याच्याला काय आल्यावर आपण आईला जी हात हे आहे असलं काहीतरी. पण तुला गरज नसताना निबंध लिहिण्यासाठी तू हे का वापरतोस? भ्रष्टाचार आहे. तुला कविता करायला येत असताना तू हे का वापरतोस? भ्रष्टाचार आहे. तुला गाता येत असताना तू हे का वापरतोस? देश भ्रष्ट करतोस. मानव जेवढा दुबळा होईल तेवढा देश दुबळा होणार. उद्या IAS क्षणामध्ये नेटवर्क कोणीही बंद करू शकतो.
सगळं नेटवर्कवर अवलंबून राहिल्यामुळे नेटवर्क बंद पडलं. प्रचंड मोठा पाऊस, प्रचंड मोठा बर्फ, कुठलंच नेटवर्क कुठे चालत नाही. पुढे या 24 तासात जगायचं आहे का नाही सांगा? का माझ्या क्षमता मी कमी करतो? आणि तशा शारीरिक आहेत, देशिक आहेत, सामाजिक आहेत. तसंच एक अहंकार नाशाबद्दलची एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि थांबतो. आपण असं म्हणाल की माझ्या मागच्या चिंतनाला थोडासा विरोध देण्यासाठी संतांनी नाही का सगळ्यांवर कृपा केली? नाही केली, नाही केली. गजानन महाराजांनी जे साधक होते त्यांच्यावर कृपा केली, पण ज्या विठोबा घाटोळने घोटाळा केला त्याला काठीने सोडवला. संत साहित्य विठोबा घाटोळवर सुद्धा कृपा म्हणजे गजानन महाराज. असो, सांप्रत आपल्याकडे सैनिक आणि शत्रूंना एकत्र इंजेक्शन देणं हाच मोठेपणा आहे. सबका साथ, सज्जनों का साथ, सज्जनों का विकास. बाकी सब सज्जन होने के मार्ग पर आ जाओ तो विकास. केस हाथ से बाहर निकल गया तो साइड इफेक्ट, पर्याय नाही. गाय सुद्धा सगळ्यांवर कृपा करणारी आहे यात संशय नाही. वासराला मारणाऱ्यावर कृपा करणारी सुद्धा गाय नाही. शेवटचा विषय, शिवछत्रपतींच्या जीवनामध्ये एक सुंदर प्रसंग असा. स्वराज्य अगदी छोटं होतं. अफजल खानासारखं मोठं संकट आलं होतं. अनेक लोक घाबरून अफजल खानाकडे जात होते. आणि अशा वेळेला कान्होजी जेधे वय वर्ष 65, ते आपल्या 5 मुलांना घेऊन शिवाजी राजांच्याकडे आले. काय राजे करूया, तुम्ही ठरवा. सगळेच जण शत्रूकडे जात आहेत, कुणालाच स्वराज्याची खात्री नाही. मी तुम्हाला काय सांगू, राजांचं वय 28 वर्ष, शहाजीराजांच्या वयाची कान्होजीची. मी काय सांगू, आमच्याकडे राहिला तर तुमची वतन संपत्ती जाईल, जागीर जाईल. कान्होजी जेधेंनी पटकन झाली राजांच्या पायावर राहिला. वतन पाहिलं तुझ्या पायी, बोल काय करायचं. तेवढा मोठा अधिकार. म्हणजे बाकी काही करू नका. जेधे 12 मावळामध्ये फिरा, सांगा तुम्ही राजाच्या बाजूने, बहुतांश लोक आपल्या बाजूने येतील, तर तुम्ही आहात म्हटल्यावर येतील. आणि खरंच प्रचंड मोठा पुष्पाटा महाराजांच्या बाजूने फिरला. प्रतापगडचं युद्ध झालं, त्याच्यामध्ये शत्रूचा बिमोड झाला. सगळी कथा आपल्याला माहिती आहे. पुढची कथा, त्याच्यामध्ये एकाने फिरली, पैसे खाऊन शत्रूच्या एका तुकडीला रस्ता दाखवला. महाराजांचा एक विजय होताच. त्या फितूर माणसानं कान्होजीचा वशिला लावला की मला परत दरबारात घ्या. तुमचा शब्द काही महाराज टाळणार नाही. कान्होजीने शब्दही टाकला, जाऊ दे आपला माणूस आहे. त्या फितुराचं येणं सुरू झालं आणि एक दिवशी त्या फितुरानं कान्होजींच्या विरुद्ध म्हणजे राजे शाहिस्ता खान येतोय, शाहिस्ते खानाशी कान्होजीचा पत्रव्यवहार सुरू झालाय. हे राजे याचा उजवा हात कोपरापासून पडायचा, डावा पाय पुढे सरकारी खाना पुढे द्यायचा, घरी पडायचा. झालं त्याचा चौरंग सुटला. कान्होजी आले. राजाला माहिती आहे याच्या पुढे काय होऊ शकतं. शेवटी वशिला कान्होजींचा होता. आम्ही अजून सुद्धा सोडू तुमच्या सेवेला आलो, तुम्ही आमच्या शब्दाचा हा मोडायला ठेवा. चौरंग केला. राजाने परिस्थिती सांगितली. कान्होजी, प्रतापगडची गोष्ट विसरायला तुम्ही सांगितली ती मी विसरलो. मी त्याला घेतला. आज मी त्याला का तोडला, तो तुमच्या विरुद्ध माझ्याशी चुकल्या करतोय. विचारायला तो काय करतो.
आणि त्याच्याही पलीकडे जाऊ. तुम्ही मला प्रतापगड विसरायला सांगितलं, कसं विसरायचं सांगा, कसं विसरायचं? मला राजा व्हायची हौस नाही. मी वयाने लहान आहे, माझ्यापेक्षा वयाने मोठे आहे. मी तर विनंती करतो, तुम्ही पदावर बसा, आम्ही सेवेला उभे राहतो. पण आपण हिंदवी स्वराज्य का म्हणतोय? आदिलशहापेक्षा पगार जास्त मिळणार आहेत का? मुघलांपेक्षा सुविधा जास्त मिळणार आहेत का? उलट कष्ट जास्त येणार. तरी हिंदवी स्वराज्य का? कुठेतरी माणुसकीचं स्वराज्य यावं असं तुम्हाला, न्याया स्वराज्य या. 5 बादशाह आहेत पण कोणीही न्याय करत नाही, तुम्ही बघताय. न्याय देणारं राज्य यावं अशी तुमची इच्छा, तुमचं स्वप्न संतांचं राज्य यावं अशी इच्छा. कान्होजी काका खरं सांगा, शत्रू आला की पैसे घ्यायचे, फितुरी करायची. शत्रू गेला की वशिला लावायचं, मंत्रिमंडळ द्यायचं. ही जर पद्धत पडली तर तुम्हाला ज्या स्वराज्यासाठी मारायचं आहे ते स्वराज्य येणार आहे का? ते माझं स्वराज्य विचारतच नाही. कान्होजी कोणत्या स्वराज्यासाठी मारताय? फितुरांना आपण जर अशा तऱ्हेनं सन्मान मंत्रिमंडळामध्ये करणार असू, कारण शासन स्वराज्य कसं टिकेल? लोकांचा विश्वास कसा बसेल तुमच्या आमच्यावरती? चुकत असेल तर काका ही तलवार घ्या, लहान म्हणून छाटाडू. तेव्हा कान्होजी साष्टांग नमस्कार घातला. 60 वर्षाचा माणूस 20 वर्षाच्या मुलापुढे नमस्कार करतो, आपल्या संस्कृतीत नाही होत. तसंच राजा ते ठेवलं. कान्होजी काका नमस्कार नका. आतापर्यंत फक्त ऐकत होतो, आज प्रत्यक्ष काय ऐकलं. माणसं चुकत्यात, देव कधी चुकत नाही. आम्ही अडकलो, आपला माणूस केल्या भेटूया जा विसरू, देव चुकत नाही. राजा उद्या शत्रूच्या कडून कान्होजी काका जरी येताना दिसला तरी तलवार सांगवायला विसरू नको. पण आपल्याला संतांचं राज्य करायचंय, माणसाची कौतुक नाही करायची. आपल्याला देवाचं राज्य करायचंय, आपल्याला न्यायाचं राज्य करायचंय. आणि शिवाजी राजाने जो शेवटचा संदेश दिला तो फार महत्वाचा. कान्होजी काका, एवढ्या निर्मळ मनाची माणसं म्हणजे माझ्याकडे 100 प्रतापगड आल्यासारखं आहे. कोण राखणार आहे? दगड आणि विटा कोणी सांभाळत नाही. त्यातली निर्मळ मनाची माणसं खरं राज्य सांभाळतात. आणि तेव्हा ही मनाची निर्मळता, देहाची निर्मळता, ही ध्येयाची निर्मळता, आणि त्या दृष्टीनं आवश्यक ती आपल्या सगळ्या पुढच्या युवा पिढीमध्ये येणारी आणि कुटुंबामध्ये येणारी, कुटुंब प्रबोधनामध्ये येणारी सजगता, या सगळ्या मुद्द्यांवर आपण आनंदित कष्ट घेतले. निश्चितपणे फळ येणार आहे. रामदास स्वामी म्हणतात तसं दास म्हणे आम्ही केले, केल्याने होत आहे, होत नाही असं शक्य नाही. फक्त त्या प्रमाणामध्ये केलं गेलं तर जास्त त्याचा उपयोग चांगला होतो, यात बात नाही. तेव्हा आज मी मुद्दाम हे सगळे जण म्हणत असताना लिहून घेत होतो. मी स्वतः अभ्यास करतो, त्याने आपल्याला कोणकोणत्या मुद्द्यावर बोललं पाहिजे, कुटुंब प्रबोधनावर मला कीर्तनात काय काय सांगायला पाहिजे, स्वबोधावर काय बोललं पाहिजे, नंतर भूसंजीवनी ह्या विषयावर मला कसं कसं बोललं पाहिजे, की गाईची पूजा आहे, वसुबारस आहे, अमुक आहे, ठीक आहे आपण गोठ्यामध्ये जाऊन, पण हे एका दिवसाचा विषय आहे का? तसं डॉक्टर साहेब फक्त धन्वंतरीचे दिवाळी आहे म्हणून हा याग नाही. जेव्हा गणेशोत्सव असेल तेव्हा गणेश या, जेव्हा शिवोत्सव असेल तेव्हा हा वर्षभर चालणार नव्हे, जन्मभर चालणारे प्रकल्प आहे. या दृष्टीने हे कार्य करणारे एक मोठं तीर्थक्षेत्र आहे. खूप उशिरा म्हणजे या ठिकाणी गाठ पडली, एवढं दुःख आहे, गाठ पडली याचा आनंद आहे. त्या पद्धतीनं गायीच्या पासून उत्पन्न झाणारी अनेक जी प्रोडक्ट्स आहेत, याचा माझ्या परिवारामध्ये कितपत वापर करायला उद्युक्त केलं लोकांना, याही विषयावर चिंतन करणं या उत्सव
दृष्टीनं खूप महत्वाचं आहे. आणि कुटुंब प्रबोधनाचा मला सरसंघचालकांचा एक मुद्दा फार आवडतो, तेवढा सांगून विराम करणार आहे. की ते म्हणतात, त्यांनी फार छान उदाहरण दिलं होतं. आपण एखाद्या संपूर्ण तीर्थक्षेत्राची स्वच्छता करायचं डोक्यात घेतो, आनंदीची स्वच्छता. तर त्यासाठी काय केलं, पुण्यातल्या 15 शाळा घेतल्या. प्रत्येक शाळेला आनंदीने साफ करायची, त्याला त्याचा चौकून दिलेला असतो, तू एवढा चौकून साफ कर. असं सगळ्यांनी आपापले चौकून घेतले, आनंदी साफ करा. त्याप्रमाणे ते म्हणतात, या देशामध्ये काय व्हावं असं तुला म्हणतात, ठरवतं खरी. सगळी मुलं निर्व्यसनी व्हावी, एक ती सबळ व्हावी, सक्षम व्हावी, ती आपत्ती व्यवस्थापनाला उभी राहावी, ती भ्रष्टाचारी नसावी वगैरे वगैरे. आता ही जी स्वच्छता तुला देशात पाहिजे, यासाठी तुला दिलेला चौकोन कुठला, तुझा परिवार. तुझा चौकोन कुठला, तुझा परिवार. तुझे काका, मामा, पुतणे, भाचे, अमुक तमुक. नको ना फिरू सगळीकडे. जे प्रांत प्रचारक आहेत ते प्रत्येक घराघरामध्ये फिरून तपश्चर्या करतात. तुला सगळीकडे नाही फिरता. तुझे 10 नातेवाईक काढायचे. यातली सगळी मुलं तू म्हणतोय तशी करतायत का, हे व्यायाम करतायत का, हे आरोग्याबद्दल सजग आहेत का, हे निर्व्यसनी आहेत का, हे भ्रष्टाचारी नाही आहेत का. सगळ्या विषयांचा अभ्यास करून सुद्धा आपल्या संस्कृतीच्या काही चांगल्या मूलभूत धारणा आहेत मान्य करतात का. नसतील तर तू सांगतोस का त्यांना. तुला हा चौकोन दिलाय, तुला भारतात जे व्हावं असं वाटतं या चौकोनात करून दाखव. आणि खरंच आपापला चौकोन आपापल्या ठिकाणी केला, सगळ्या जगाची दिवाळी आपोआप विनाशास होत असते. आपला दिवाळीचा संदेश आहे. त्यामुळे आपापलं अंगण निश्चितपणे या सगळ्या विचारांनी अथक प्रयत्नाने निरोगी शरीर आणि निरोगी मन आणि निरोगी राष्ट्र या काही अधिकारी असताना आपण संधी देऊ, त्याबद्दल आपला आभार मानतो. आणि तुमचं मार्गदर्शन असं समजा कीर्तन क्षेत्रात आपण राहावं अशी विनंती करतो. की कीर्तन क्षेत्रात माझ्याकडे आज 100 विद्यार्थी आहेत, चांगले विद्यार्थी आहेत, म्हणजे शंख खूप चांगले आहेत माझ्याकडे. फक्त त्याच्यामध्ये जे पाणी पाहिजे आहे, त्यातलं जे धन्वंतरीचं चक्र पाहिजे, त्याचं मटेरियल खरंच तुम्ही द्या. पण महाराष्ट्राच्या भारताच्या प्रत्येक जिल्ह्यातील शाळांमध्ये जिथे प्रचार कमी पडेल त्या ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून हा सगळा प्रचार करत हे उत्तम विश्ववंद्य हिंदू राष्ट्र उभं करण्यासाठी तुम्ही आम्ही प्रयत्नशील राहू. धन्यवाद. जय जय रघुवीर. आपण इतक्या प्रतीक्षेमध्ये थांबलो आणि त्यांच्या ओघवत्या वाणीमधून आपल्याला खूप छान मार्गदर्शन मिळालं, काही नवीन गोष्टी कळाल्या, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. तसंच त्यांनी जे आता अधोरेखित केल्या काही गोष्टी की विद्यार्थी सिगरेट पिताना दिसतायत, इंटरनेटवर मुलं जास्ती करतायत, तर हा विचार आरोग्य भारतीने मनामध्ये घेतलेला आहे, विचाराधीन घेतलेला आहे. आणि 11 ऑक्टोबरला आपले 15 कार्यकर्ते, त्यामध्ये काही डॉक्टर्स पण आहेत, काही वैद्यकीय शिक्षण घेणारे प्रथम वर्ष तृतीय वर्षाचे विद्यार्थी, या सगळ्यांनी मुक्तांगण मध्ये जाऊन कार्यशाळा, पूर्ण दिवसाची कार्यशाळा घेतलेली आहे. आणि व्यसनाबाबत जागृती निर्माण करण्याचं आम्ही कार्य या वर्षामध्ये सुरू करणार आहोत आणि ते पुढे सतत चालूच राहील. तसंच इतके वर्ष आम्ही शारीरिक विकासावरती, आरोग्यावरती भर देत होतो, पण 2 वर्षामध्ये असं लक्षात आलं की विद्यार्थ्यांच्या मानसिक विकासावर पण लक्ष दिलेलं गरजेचं आहे. तर त्या दृष्टीने आपला पश्चिम महाराष्ट्र प्रांताचा किशोरावस्था स्वास्थ्य यासाठी पण आपण उपक्रम सुरू केलेला आहे. आणि आम्ही विविध शाळांमध्ये जाऊन एक आता आम्ही SOP तयार करण्यासाठी एका शाळेवर कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे, पण ठिकाण बोलणी चालू आहेत आणि हा आपण अविरत कार्यक्रम चालू ठेवणार आहोत. कारण हीच आपली पुढची संपत्ती, आपली जे विद्यार्थी आहेत, मुलं मुली आहेत,
तेच आपल्या राष्ट्राचं उद्याचं मोठं धन आहे. तर त्यांच्यावरती काम करणं, त्यांच्यावर फोकस करणं हे खूप महत्वाचं आहे. तर त्याबद्दल आम्हाला तुमचं काही मार्गदर्शन पण लागेल. ते लाभलं तर आम्ही, कारण गोष्टी सांगितल्या की मुलांना ते लवकर पटतात. तर त्याचं सहाय्य तुम्ही आम्हाला गोष्टी विविध सांगितल्यात तर त्या कारण गोष्टी रूपामध्ये मुलांना सांगितलं की ते लवकर त्याचं अनुकरण करतात, आत्मसात करतात. तर मी आता अविनाशजी बेलापूरकर यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. त्यानंतर शांती मंत्र होईल आणि कार्यक्रम संपन्न. शेवटचे 2 मिनिटं फक्त मी घेणार आहे तुमची. आपण सर्वजण आजचे वक्ते आणि मान्यवरांना ओळखतो. मी आता त्यांना फॉर्मल आभार प्रदर्शन करणं म्हणजे ते मला वाटत नाही, कारण हे सर्व एक कौटुंबिक संबंध आहेत आणि आपण त्याच ध्येयासाठी एका ध्येयासाठी कार्यरत आहोत. सो मला वाटतं की आम्ही सर्वजण कायमच आपल्या ऋणात राहू इच्छितो. आनंद वाटेल आम्हाला. खरं सांगायचं तर ही कल्पना ज्यावेळी आम्ही या प्रोग्रामचं प्लॅनिंग करत होतो त्यावेळेला असं लक्षात आलं की दिवाळीला आपण अनेक वर्ष गेले, अनेक वर्ष हेच हॉस्पिटलच्या आणि आरोग्य भारतीतर्फे आपण हा धन्वंतरी याद करतो. पण धनत्रयोदशी हा नॉर्मली आपण धनपूजन या हेतूनेच त्याकडे बघतो आणि परत 2 दिवसांनी आपण लक्ष्मीपूजनही करतो. पण लक्षात आले की खरा याच्या मागचा हेतू जो आहे तो धनत्रयोदशी म्हणजे आरोग्य हेच धन आणि लक्ष्मी म्हणजे स्वच्छता आणि लक्ष्मी रूपामध्ये घरातली लक्ष्मी या रूपाने आपण खरं म्हणजे पूजन करत असतो. पण आता केवळ धन या स्वरूपात निधी आपण त्याचा व्यावहारिक किंवा डे टू डे लाईफ मध्ये त्याचा जोडतोय. तर हा विचार कुठेतरी आपण लोकांपर्यंत पोहोचवावा म्हणून आम्ही खरं म्हणजे विचार करत होतो की कशा पद्धतीने हा काही लोकांना ऍटलिस्ट थोडे लोक असतील तरी आणि गेल्या म्हणजे खरं सांगायचं तर हे पहिलंच वर्ष की जिथे आम्ही एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना बोलवून हा विचार पोचवण्याचा प्रयत्न करतोय. सो अतिशय थोडक्या कालावधीमध्ये आपल्या सर्व वक्त्यांनी आणि सर्व मान्यवरांनी येऊन आम्हाला जे काही प्रोत्साहन दिलं त्याबद्दल खरोखरच मी आभारी आहे. त्याचप्रमाणे एस हॉस्पिटल अतिशय थोड्या कालावधीमध्ये एसच्या स्टाफने खरंच खूप परिश्रम करून श्रीपादजींचं मी पर्टिक्युलरली विनंती करेन. रात्रंदिवस त्यांनी खूप श्रम घेऊन ही अरेंजमेंट केली त्याबद्दल सर्वांचे मी आभारी आहे. डॉक्टर सुरेशजी पाटणकर खरं सांगायचं तर हा या वर्षातनं एकदा होत नाही. जसं आपल्याला आपल्या सरांनी सांगितलं त्याप्रमाणे दर महिन्यामध्ये या ठिकाणी एक याग होतो आणि याग किंवा होम हवन जे होतं त्याचा उद्देश खरं म्हणजे हा केवळ एक वातावरण शुद्धी पॉझिटिव्हिटी स्प्रेड करणं हा उद्देश आहे आणि त्यांच्या परीने ते खारीचा वाटा दर महिन्याला ते करतात. वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या देवतेंच्या आवाहन करून ते या पद्धतीने होम हवन करत असतात. सो ह्याच्यामध्ये पण मला वाटतं की आम्ही सर्वजण वेगळी प्रत्येक यागामध्ये सुद्धा सहभागी होऊन त्याच्यामध्ये बोलू शकतो. आम्ही तसा प्रयत्न करू की सर्वांना तसा कळवण्यात येईल आणि उपयोगी करता येईल. सो हे वातावरण मी आपल्याला इथे जाणवेल आल्यानंतर सो एस हॉस्पिटलच्या या सर्व याच्यासाठी आणि सुरेश पाटणकर सरांनी हा जो याग चालवला आहे त्याबद्दल खरोखरच त्यांचे कौतुकाने आभार व्यक्त करतो. आरोग्य भारतीचे कार्यकर्ते नेहमीच खरं म्हणजे एखादी संधी शोधण्याचा प्रयत्न करत असतात. मग ते वारकऱ्यांची पालखी असू दे नाहीतर काही निमित्त असू दे जिथे जिथे आपले लोक एकत्र येऊन ऐकण्याच्या मनस्थितीत असतात तिथे आम्ही हा विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि सेवेचे सेवा कार्य आहे. आरोग्य भारती सेवा कार्य आहे आणि सेवेच्या माध्यमातून आम्ही नवरूपी नारायणाची सेवा करण्याचा प्रयत्न करतो. सो सर्वांचे आभार परत मानू इच्छितो. आता आपण एक शांतीमंत्र घेऊ आणि कार्यक्रम सुरू. परत एकदा आठवण
ऑन करून देतो. तुमच्या मोबाईलवर आज उद्यामध्ये स्वस्वास्थ्यासाठीचे 5 संकल्प करायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला गुगल फॉर्म येईल, तो पूर्ण भरावा. एक परिचय राहिला तो करून देतो. ज्यांच्या मधुर आवाजात त्यांनी सुरुवातीपासून सूत्रसंचालन केलेलं आहे त्या मीताताई बेलापूरकर, आरोग्य भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत, किशोर अवस्था स्वास्थ्य आयाम प्रमुख आहेत. मी शांती मंत्र म्हणतो, माझ्या मागे तुम्ही सर्वांनी म्हणा, गाढ बसावे. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम ध्रुव शांति, अंतरिक्ष शांति, पृथ्वी शांति, आप शांति, औषधय शांति, वनस्पतय शांति, विश्वे देवा शांति, ब्रह्म शांति, सर्वत्व शांति, शांतिरेव शांति, सामा शांतिरेधि. ओम शांति शांति शांति. धन्यवाद. सर्व